कसे आहात सगळे? मजेत? येस. आणि पुढच्या प्रवासासाठी तयार की मस्त अजून मस्त तिकडेच? आणि जबरदस्त. तयार. तयार. व्हेरी गुड. कोण बोललं? मी. सोनिया. कोणता प्रवास? पुढचा कोणता प्रवास? आजचा दिवस रेकी लेवल 1चा लास्टचा दिवस आहे. त्यामुळे जे कोणी पुढच्या प्रवासासाठी येतील रेकी लेवल 2 आणि लेवल 3 साठी, सो वेलकम यू ऑल अँड ऑल द बेस्ट. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा विषय काय आहे? आजचा विषय आहे की डेली प्रॅक्टिसेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे. हे फक्त लेवल 1 आणि पुढे करणार नाही त्यांच्यासाठीच नव्हे, हे सगळ्यांसाठी आहे, कॉमन आहे की डेली प्रॅक्टिसेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये प्रॅक्टिसेस चेंज होतील. ठीक आहे. ते अजून हायर लेवलच्या प्रॅक्टिस असतील, पण हे कॉमनली सगळ्यांसाठी आहे, ते मी सांगत आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लेवल 2 आणि लेवल 3 साठी सिलेबस काय काय असणार आहे, तिकडे काय काय शिकवलं जाणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर जे सगळे विचारतात आहेत फी स्ट्रक्चर काय आहे मॅडम, म्हणजे पहिल्या दिवसापासून विचारत आहे, त्याचं उत्तर आज मिळेल आपल्याला. डोंट वरी अबाउट दॅट. आणि आधी आपण विचार करायचा आहे की आपण 7 दिवस टिकलोय, खूप मोठं काम केलंय आपण. आपल्याला कळत नाहीये, पण काही दिवसांनी ते नक्की कळेल की आपल्या आयुष्यातलं खूप सुंदर काम आपण केलेलं आहे. जेव्हा आपण विचार करतो ना, माझं आयुष्य मला बदलायचं आहे किंवा घडवायचं आहे, ते एक मिनिट हा सगळ्यांना खूप धाडसाचं काम आहे आय वुड से. फक्त विचार करणं आणि ऍक्च्युअल मध्ये करणं, दोन गोष्टींमध्ये फरक असतो. म्हणून मी खुश आहे आज की तुम्ही कन्सिस्टंटली अजूनपर्यंत आहात. थँक्यू फॉर दॅट. कारण थोडा विश्वास दाखवला ना माझ्यावर तुम्ही, आणि त्या ब्रह्मांडावरती, त्यासाठी थँक्यू. आणि ह्याच्या पुढे लेवल 2 ला या, लेवल 3 ला या, एवढी गॅरंटी देते की जी कोणती तुमची डिझायर्ड स्टेप आहे, डिझायर्ड स्टेट जी अचीव्ह करायची आहे, जे त्या दिवशी आपण कोरीपाटी घेऊन आलो, रंग भरायचे आहेत, चित्र ड्रॉ करायचं आहे, ते चित्र तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या इच्छेने ड्रॉ करू शकता, म्हणजे चित्र काढू शकता आणि आपल्या मनाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये रंगछटा भरू शकतो. ही गॅरंटी मी देते. अजून काय पाहिजे? अजून कसली गॅरंटी देणार? ठीक आहे. तर आपली लाईफ आपण स्वतः डिझाईन करून आपल्याला हवे असलेले रंग आपण ऍक्च्युअल मध्ये भरू शकतो. हा अनुभव माझा आहे, माझ्या इतर स्टुडंट्सचा आहे आणि क्लायंटचा आहे. त्याच अनुभवाने मी त्यांच्या जोरावर बोलत आहे. ठीक आहे. बाकी ब्रह्मांडच. आता विल स्टार्ट विथ डेली प्रॅक्टिसेस. डेली प्रॅक्टिस जे आपण काय सांगितलं आहे, वॉटर चार्जिंग करायची आहे आणि फूड चार्जिंग, हा एक पार्ट आला. त्याच्यानंतर सांगितलं आहे ऑरा क्लिन्झिंग. ज्या छोट्या मोठ्या आहेत आपल्या ज्या प्रॅक्टिसेस, त्या तर करायच्याच आहेत. त्या कोणत्या आहेत? वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग, 2-2 मिनिटाची काम आहेत आपली. त्याच्यानंतर आहे ऑरा क्लिन्झिंग, 5 मिनिटं लागतील. किती मिनिटं गेले? 7 मिनिटं गेले. त्याच्यानंतर पुढचं काय असणार आहे? सो स्वीट, थँक्यू सो मच. सॅमसंग नाव आता मला कसं बोलू? थँक्यू सॅमसंग. ओके. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे आपल्याला? चक्रा बॅलन्सिंग. हे चक्रा बॅलन्सिंगचे किती मिनिटं होते? 21 मिनिटं, अर्धा तास गेला. त्याच्यानंतरची जी मी प्रॅक्टिस सांगते आहे, त्याच्यात काय करायचं आहे, आपल्याला एनर्जी बॉल्स बनवायचे आहेत. एनर्जी बॉल क्रिएशन मी काल सांगितलं कसं आपण एनर्जी बॉल क्रिएट करतो. मग त्याचा उपयोग कसा करायचा आपण? हिलिंगसाठी तर करतोच, मग डेली प्रॅक्टिसमध्ये आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो, ह्याच्यानंतर नेहमीसाठी सगळ्यांसाठी आहे ही गोष्ट. तर त्याच्यामध्ये 4 बॉल असणार आहे. तेजश्री, थँक्यू सो मच. 4 बॉल्स असणार आहे. पहिला जो बॉल आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे. आपण काय शिकलो रेकीमध्ये? पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आधी तिकडची निगेटिव्हिटी, आपल्याला गढूळपणा जो आहे तो खालचा गाळ काढणं गरजेचं आहे. ऍक्च्युली गाळ काढतोय आपण जो वर्षानुवर्ष साचलेला आहे, तो काढला की त्याच्यानंतरच आपण सकारात्मक ऊर्जा तिथे इम्प्लांट करू शकतो आणि मग ते आपल्याला कार्यरत होतात. तर पहिला जो बॉल आहे त्याला आपण काय बोलतो लक्षात राहण्यासाठी? फुटबॉल. फुटबॉलला काय करतो? किक करून तो तशी निगेटिव्हिटीला किक आउट करायचं आहे फ्रॉम अवर लाईफ. सो पहिला बॉल आहे फुटबॉल, विच इज टू रिमूव्ह निगेटिव्हिटी, रिमूव्ह निगेटिव्हिटी. आणि उरलेले जे 3 बॉल आहेत ते असणार आहेत पॉझिटिव्ह ऊर्जांचे बॉल, सकारात्मक ऊर्जांचे बॉल. ओके, हे क्लिअर झालं आहे? 4 आहेत. 1, 2 निगेटिव्हिटी काढण्यासाठी आणि 3 आहेत कशासाठी? तर पॉझिटिव्हिटी आपल्याला ग्रहण करण्यासाठी. असे 4 एनर्जी बॉल आपल्याला
उपयोगात आणायचे आहेत. सो पहिला कसा बनवायचा आहे, रेखीचं आवाहन, जी आपण काल प्रार्थना शिकलो. आवाहन करायचं आहे. मी शॉर्टमध्ये बोलते आता, थँक्स टू मी, थँक्स टू रेखी, किंवा ऍक्च्युअल प्रार्थना जी आहे ती बोलायची आहे, म्हणजे तिचं इन्व्होक करतोय आपण, तिला आवाहन करतोय. ते झालं की हात रब करायचे. सगळ्यांनी करा माझ्यासोबत. हात रब करून झाले की आपण एनर्जी बॉल क्रिएट करतो. एनर्जी बॉल क्रिएट करून त्याला घोषित करायचं आहे. काय घोषित करायचं, की ह्या एनर्जीच्या बॉलमध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता ही शोषली जात आहे. मग ही नकारात्मकता कसली, माझी प्लस माझ्या घरातील कुटुंबातील व्यक्तींतली प्लस या घरातली सगळीकडची नकारात्मकता कुठे येत आहे, या बॉलमध्ये आकर्षित होत आहे, शोषली जात आहे. सो या एनर्जी बॉलमध्ये काय व्हायचंय, माझ्यामध्ये माझ्या शारीरिक, कोणाला शारीरिक पाहिजे असेल तर शारीरिक, तिथे कस्टमायझेशन आपण करू शकतो. माझ्यामध्ये जर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी कोणत्याही कारणाने असेल तर ती पूर्णतः ह्या बॉलमध्ये शोषली जात आहे. याच्यासोबत काय बोलायचं, माझ्या कुटुंबातील व्यक्तींमधील किंवा माझ्या घरामध्ये जर कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने नकारात्मकता असेल तर ती ह्या बॉलमध्ये आकर्षित होत आहे आणि शोषली जात आहे. आणि ऑरा क्लेन्झिंग केल्यावरती आपण कसं करतो, ते घेतो आणि ब्रह्मांडामध्ये करून पाठवून देतो आणि तू शुद्ध होत आहेस. सेम प्रोसिजर करायचे, पण सगळी निगेटिव्हिटी, आपली निगेटिव्हिटी, घराची, घरातल्यांची, सगळ्यांची निगेटिव्हिटी तिथे आणायची, त्याला सांगायचं, आपल्याला घोषित करायचं की तू हे काम करत आहेस आणि हे सगळं जाऊन ब्रह्मांडामध्ये शुद्ध होत आहे. हे डेली प्रॅक्टिसेस मध्ये आल्यावरती आपल्याला कळतं की आपल्या घराच्या ऊर्जा कशा चेंज व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा झाला निगेटिव्हिटी रिमूव्ह केली. आता उरला 3 बॉल. त्यातला पहिला बॉल आहे तो स्वतःसाठी, स्वतःच्या ऊर्जा आपल्याला ग्रहण करायच्या आहे. तर पहिलं काय, मेरा मंगल, तेरा मंगल. तेरा मंगल मध्ये माझ्या घरातले व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती, आणि जन जन का मंगल. तर जन जन का मंगल म्हणजे कोण, समाज, निसर्ग, ब्रह्मांड. रेकीच्या मी सांगितलं प्रत्येक पोर्शन मध्ये आपण शिकतो ग्रॅटिट्यूड. ज्याच्याकडून आलं त्याला परत पाठवणं पण माझी जबाबदारी आहे. म्हणून जन जन का मंगल किंवा ह्या ब्रह्मांडाला पण ती ऊर्जा आपण पाठवायची आहे. जे मी लेवल फर्स्ट डे सेकंड डेला सांगितलं की रेकीमध्ये आपण हे पण शिकतो की ब्रह्मांडाला ऊर्जा कशी पाठवायची. तर आणि हे जर रोज केलं अशा गोष्टी तर माणसामध्ये अहंकार उरणारच नाही ना, कुठून येणार. ही ग्राउंडिंग आहे. म्हणून डेली प्रॅक्टिसमध्ये स्टार्टिंगला आम्ही हे सांगतो. ठीक आहे, पहिलं किकआउट केलं. नेक्स्ट एनर्जी बॉल कसं, स्वतःसाठी सेम प्रोसिजर करायचं, सारखं आवाहन नाही करायचं, आवाहन एकदाच करायचं. एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आणि त्या एनर्जी बॉलला पुन्हा सांगायचं आहे की हा एनर्जीचा बॉल किंवा हा ऊर्जांचा जो बॉल आहे तो संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण आहे. काय आहे तो, संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण आहे. आणि आपल्याला जे पाहिजे ते सांगायचं. आता मी इन जनरल सांगते, काय बोलणार मी, मला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होत आहे. असं आपण अफर्मेशन 1 मिनिटं त्याला द्यायचं आहे. असं बोलल्यावरती आपण जर काल कसा एनर्जीचा बॉल स्वतः क्रिएट केला आणि स्वतः आपण त्याला इन्कल्केट केला, डायजेस्ट केला, तसं सेम सहस्रार चक्रातून आपल्या अनुभव डोळे बंद करून करायचं सगळं. आता बोलताना फक्त बघा मी काय करते, आपल्या पूर्ण शारीरिक लेवलवरती, मानसिक आणि चक्रा सिस्टम आणि ऑरामध्ये आपण त्या बॉलचं, त्या एनर्जीला आपण काय करणार आहोत, इनटेक करणार आहोत, ग्रहण करणार आहोत. हा झाला सेकंड बॉल, निगेटिव्हिटी रिमूव्हल, पॉझिटिव्हिटीचा सेकंड बॉल. फर्स्ट बॉल. थर्ड बॉल कोणता असणार आहे, आपल्या कुटुंबातील व्यक्ती प्लस आपलं घर आणि घरातील वस्तू. ठीक आहे, सो थर्ड बॉल विल बी सेम प्रोसिजर आणि त्याला घोषित करायचं की ह्या एनर्जी बॉलमध्ये आता संपूर्ण सकारात्मक ऊर्जाने हा बॉल परिपूर्ण आहे आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तीला, तुम्हाला एका व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर एका व्यक्तीबद्दल कस्टमाइज करून बोलू शकता किंवा इन जनरल अफर्मेशन द्यायचं आहे ते इन जनरल अफर्मेशन सुद्धा देऊ शकतात. सेम इन जनरल करायचं असेल तर मग परमसुख, समाधान वगैरे ते बोलायचं. मी बोलताना काय बोलणार की हा बॉल आता संपूर्ण सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ झालेला आहे. झालेला आहे, होत आहे नाही, झालेला आहे.
माझ्या घरातील प्रत्येक वस्तूला आणि माझ्या घराला आता संरक्षण प्राप्त झालेलं आहे. काय पाहिजे घरासाठी? चांगल्या ऊर्जा आणि संरक्षण. जे पाहिजे ते बोला. ते तुम्ही कस्टमाइज करू शकता तुमच्या हिशोबाने. मी माझ्या हिशोबाने सांगते. आणि या बॉलचं काय करायचं आहे? तर आपल्या संपूर्ण घरामध्ये त्या पाठवायच्या आहे. ती एनर्जी आपल्याला सेंड करायची आहे आणि अनुभव करायचा आहे. नंतर नंतर तुम्हाला कळणारच की तिथपर्यंत पोहोचली की नाही. जशी जशी आपली पुढची प्रॅक्टिस होईल लेवल 2 आणि लेवल 3 ची. तर त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती एनर्जी आपल्याला काय करायची आहे? पोहोचवायची आहे. इव्हन आपल्या संपूर्ण घराला. हा झाला सेकंड बॉल. माझा झाला, कुटुंबाचा झाला. आता जनजन का म्हणतो. पुन्हा सेम प्रोसिजर. हात रब करून पुन्हा आपल्याला एनर्जी बॉल तयार करायचा आहे आणि त्याला घोषित करायचं आहे की हा एनर्जीचा बॉल संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण आहे आणि ह्या पृथ्वी तलावरती आणि ब्रह्मांडावरती असलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीवाला सेम परमसुख, त्यांना पण तेच पाहिजे ना, त्यांना काय वेगळं पाहिजे? प्लस संरक्षण प्राप्त झालेलं आहे. किंवा या पृथ्वी आणि या ब्रह्मांडामधील जेवढेही सजीव आणि निर्जीव आहेत त्या सर्वांना ते सर्वजण चांगल्या आनंदाने नांदत आहेत किंवा त्यांना हे सगळं परमसुख समाधान वगैरे प्राप्त झालेलं आहे असं बोलून हा कुठे सोडायचा आपल्याला? ब्रह्मांडात. जेवढा शक्य आहे तेवढं त्याची व्याप्ती वाढवून त्या ब्रह्मांडाला आपल्याला हिलिंग द्यायची आहे. या निसर्गाला पर्टिक्युलरली आपल्याला हिलिंग द्यायची, त्याच्या जीवावरती आहोत म्हणून या निसर्गाला आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं. कळलं? हे 4 बॉल कळले. हे डेली प्रॅक्टिसेस मध्ये आणलं तर आतूनच आपण चेंज होणार दररोज. सगळं विचार करून क्युरेटेड आहे प्रत्येक गोष्ट. कशासाठी केली जाते, कोणत्या लेवलवरती चेंजेस होणार, डीएनए लेवलवरती होणार, सेल्युलर लेवलवरती होणार. प्रत्येक फ्रिक्वेन्सी इथे चेंज केली जाते आणि हे दररोज आपण करतो. मग का नाही आतून बदल घडणार आपला? घडणार, नक्कीच घडणार. जो करेल त्याच्यामध्ये घडणारच. हे एवढं इथपर्यंत कळलंय हे डेली प्रॅक्टिसेस मध्ये. नंतर आपण बघणार आहोत. आता आपण येणार लेवल 2 आणि लेवल 3 चा सिलेबस करायचा. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे तोपर्यंत? नाहीतर मी स्लाइड सुरू करते. ते ब्रह्मांडात सोडायचं म्हणजे हेच करायचं ना? ब्रह्मांडात. हा. बस तेवढंच. मॅम मॅडम हा, टायमिंग वगैरे असं काय नाही. सकाळी सकाळी केलं तर बेटर आहे आफ्टर मेडिटेशन किंवा हे. ओके ओके ओके. मॅडम आपण काल जे पाम चक्र, सहस्राकार आणि नाभी चक्र वगैरे आपण जे चार्ज केलं होतं ते पण रोज करायचं? ऍक्टिव्हेशन येते. जेव्हाही आपण हिलिंग करू त्याच्या आधी ऍक्टिव्हेशन करायचंच आहे. रोज सकाळी याच्या रोज करायचं. रोज केलं तरी चालणारच आहे ना, आपण बोललो का. लेवल 2 आणि लेवल 3 ला तर आपल्याला ते करणंच आहे, कारण की आपण तेव्हा ऍक्च्युअल मध्ये हिलिंग करतो. मग तिथे आपल्याला एकदाच केली तरी चालते. दॅट डिपेंड्स की कोणती टाईपची केस आहे, गरज आहे की नाही. ते आपण नंतर एक्सप्लेन करून सांगतो तेव्हा. हे करायच्या आधी पण ऍक्टिव्हेशन करायचं. नाही ही गरज नाही. आता एकदा केले तसं पण आपण करणारच आहोत ना. ओके. सगळ्यांना म्यूट करते आता. मॅडम एक मिनिट, एक बोलायचं होतं, एक मिनिट. कोण? मनीषा. हो हा, मॅडम. बोला. म्हणजे आपण म्हणजे लेवल 2 लेवल 3 केली तरी हे बॉल्स वगैरे हिलिंग हे ह्याच पद्धतीने करायचं आपण? मी काल काय सांगितलेलं तुम्हाला, लेवल 3 ला एक प्रॅक्टिस दिली जाईल, त्याच्यामध्ये हे सगळं इन्क्लुडेड आहे. लेवल 3 ला? होय. आणि हे ऑप्शनल आहे. लेवल 2 आणि लेवल 3 वाल्यांसाठी ऑप्शनल आहे. करायचं तर करू शकतो, त्यात काही बंधनं नाहीयेत. आपण पाहिजे तेवढं करू शकतो. मॅडम प्लीज ते तो क्रम सांगता का आधीपासून? म्हणजे कसं ते 5 मिनिटं मेडिटेशन हे ते थोडं नेट प्रॉब्लेमचं सुरुवातीचं थोडं समजलं नाहीये की काय मेडिटेशन काय नाही करायचं. सांगितलं मी फक्त सांगितलं आपलं वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग आहे, चक्रा बॅलन्सिंग करायची आहे. त्याच्यानंतर आपले हे करायचं आहे, काय ऑरा क्लेन्झिंग करायची आहे. आता हे तुम्ही तुमच्या हिशोबाने कधीही करू शकता. मी फक्त प्रॅक्टिसेस काय आहेत त्या सांगते. ओके. मला सकाळी पहाटे करायच्या आहेत, जेव्हा कधी करायच्या, यू आर एबल टू डू इट. त्याच्यानंतर मग काय सांगितलं आत्ताचे
जे एनर्जी बॉलचे प्रॅक्टिसेस. लेवल 3 ला एकच प्रॅक्टिस दिली जाते, ती सगळीकडे लागू पडते, म्हणून ते सांगितलं. तुम्ही जे बोलता ना हे पण करायला पाहिजे का, ते पण करायला पाहिजे का, लेवल 3 ला मग ते ऑप्शनल ठरतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करू शकता, नाहीतर ती एक प्रॅक्टिस जी आम्ही सांगू ती केली ना ती भरपूर आहे. कळलं हे? ती किती वेळची असते मॅडम ती प्रॅक्टिस? तर सांगेल ना लेवल 3 ला जरा या, मग मी सांगेल सगळं डिटेल. आता कसं सांगणार, तुम्ही रोज तेच प्रश्न विचारता. लेवल 3 चा आज कसं सांगू मी? 1 तास पण नाही लागत. 1 तास पकडून चला. मी तुम्हाला 1 तास सांगितलं ना, मग 1 तास सांगते आता. चला आपण आता ओके म्यूट करते सगळ्यांना. ओके दिसते पीपीटी? हा आता लेवल 2 चा आपला सिलेबस काय काय राहणार आहे, कंटेंट काय असणार. युनिव्हर्सल लॉ ऑफ डेस्टिनी, फ्युचर गोल मॅनिफेस्टेशन. आपण बघतो मॅनिफेस्टेशनचे कोर्सेस आहेत. मॅनिफेस्टेशन बद्दल जे काही बोललं जातं ते मॅनिफेस्टेशन सगळ्यांचेच काम का नाही करत, तर त्याच्यामध्ये पण टेक्निक आहेत, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यातले काही टेक्निक्स किंवा ते कसं करायचं गोल मॅनिफेस्टेशन ते आपण तिकडे लेवल 2 मध्ये शिकत असतो. प्रिव्हेंट युअर सेल्फ फ्रॉम एनी नेगेटिव्ह फोर्सेस. कोणत्याही नेगेटिव्ह फोर्सेस त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट येतील किंवा कोणतेही असतील तर त्याच्यामधून स्वतःचं संरक्षण आपण कसं करायचं असतं. म्हणजे प्रोटेक्शनची एनर्जी, शिल्डिंग, हे सगळं गोष्टी शिकवतो. पॉवर ऑफ इंटेन्शन, इंटेन्शनची पॉवर कशी काम करते. हाऊ टू चेंज नेगेटिव्ह एनर्जी इंटू पॉझिटिव्ह एनर्जी, स्विच कशी करायची एनर्जीला, नेगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीकडे. हाऊ टू इन्फ्लुएन्स लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्सला इन्फ्लुएन्स कसं करायचं, म्हणजे त्यांच्यावर प्रभाव कसा आपण टाकू शकतो. नंतर काय आहे, हाऊ टू क्रिएट फिजिकल सायकिक शिल्ड टू प्रिव्हेंट सेल्फ, फॅमिली आणि बिझनेस. या सगळ्यांना जर आपल्याला सायकिक शिल्ड म्हणजे प्रिव्हेन्शन किंवा त्यांना प्रोटेक्शन द्यायचं असेल, फक्त स्वतःलाच नाही तर पूर्ण फॅमिलीला, एखाद्या व्यक्तीला, आपल्या बिझनेसला, आपल्या घराला कशा पद्धतीने आपण सुरक्षा प्रदान करायचं हे सगळं आपण शिकवतो. नंतर आहे रेखीचे सिम्बॉल, ज्याच्यासाठी रेखी लेवल 2 आणि लेवल 3 महत्वाची आहे, ज्याचं अट्युनमेंट केलं जातं आणि ज्याच्यामुळे आपली ऊर्जा 40%, 10 मधून 40 आणि 40 मधून 100% होते. ते जे रेखीचे सिम्बॉल आहेत त्या सगळ्यांचा अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात केला जातो. हाऊ टू बॅलन्स स्ट्रेंथ, आपलं ब्रेन पॉवर आणि रेखी ह्या सगळ्यांचं बॅलन्स करून आपल्याला कोणत्या टेक्निक करायच्या असतात आणि काय अचीव्ह करायचं असतं हे सगळं आपण शिकवतो. टेलिपॅथी, हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे. टेलिपॅथी हिलिंग कशा पद्धतीने करायची, त्याच्यामध्ये कोणती टेक्निक वापरायची, काय बोलायचं एक्झॅक्टली, कोणत्या गोष्टींसाठी ही वापरू शकतो आणि कशी वापरू शकतो हे आपण शिकत असतो. टेलिपॅथिक हिलिंग. हाऊ टू हील डिस्टंटली, सगळ्यात महत्वाची गोष्ट, डिस्टंटली, फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक, रिलेशनशिप्स आणि फायनान्शियल किंवा गोल ह्या सगळ्या लेवल्सवरती जे काही आपली इच्छा असतील किंवा त्रास असेल, व्याधी असतील, त्याला डिस्टंट हिलिंगने कशा पद्धतीने आपण हील करायचं, ही सगळ्यात महत्वाची टेक्निक लेवल 2 ला आपण शिकतो लगेच. रिवायर युअर हॅबिट्स अँड पर्सनॅलिटी, हे आपोआप स्वतःमध्ये हॅबिट्स, पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा मग चेंजेस लगेच आपल्याला बघायला मिळतात. हे लेवल 2 पासून आपण सुरू करत असतो लगेच शिकवायला. त्याच्यानंतर लेवल 3 म्हणजे मास्टर लेवल, तिथे तुम्ही काय बनणार, मास्टर रेकी हिलर बनणार. त्याच्यामध्ये काय असतं म्हणजे थर्ड लेवल, सायन्स ऑफ साऊंड थेरपी. साऊंड थेरपी म्हणजे काय, ध्वनी विज्ञान. ध्वनी विज्ञान शिकवलं जातं. सिक्रेट ऑफ सायन्स ऑफ सिद्धी, सिद्धी अचीव्ह करण्यासाठी टेक्निक काय आहे. मास्टर सिम्बॉल आणि 14 अदर सिम्बॉल. म्हणजे रेकी लेवल 3 जिथे आपण मास्टर बनतो त्याचा एक सगळ्यात महत्वाचा सिम्बॉल आहे, त्याला मास्टर सिम्बॉल बोलतात. त्याचं अट्युनमेंट केलं जातं, प्लस त्याच्यासोबत 14 सिम्बॉल सुद्धा एक्स्ट्रा शिकवले जातात. करुणा रेखीतले पण एक्स्ट्रा सिम्बॉल तिकडे आपण शिकवत असतो. आणि कर्मा क्लिअरन्स किंवा सेल्फ एम्पॉवरमेंट, हा जो पार्ट आहे, हा पार्ट मी बोलत होती की हा एक केला की आपल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये आपलं कर्म क्लिअरन्स होतंय, आपलं सगळ्या चक्रांचा आपण बॅलन्स करू शकतो. ऑरा क्लेन्झिंग पण त्याच्यात होतो, स्वतःची हिलिंग पण त्याच्यात होते, स्वतःचे आपण हॉर्मोन्स पण बॅलन्स करू शकतो, स्वतःची बायोकेमिस्ट्री पण त्याच्यामध्ये बॅलन्स करू शकतो, इतरांचं हिलिंग पण ते करता करताच करू शकतो. म्हणजेच काय, सगळ्या लेवलवरची जी एका रेकी हिलरला गरज आहे डेली प्रॅक्टिससाठी ती या एका ह्याच्यामध्ये कम्प्लीट होते. हेच मी मगाशी त्यांना सांगत होते.
नंतर आहे चक्रा मेडिटेशन, ते कसं करायचं असतं, काय त्याचं इम्पॉर्टन्स ते पण आपण बघत असतो. सायकिक अटॅक माहिती आहे इथे सगळ्यांना? सायकिक अटॅक म्हणजे काय आहे? कोणत्याही निगेटिव्ह एनर्जीचं आपल्यावर झालेलं इफेक्ट किंवा अटॅक किंवा टेक ओव्हर केलं असेल कोणत्याही निगेटिव्ह एनर्जीने, तर तो सायकिक अटॅक काढायचा कसा आणि प्रिव्हेंट करायचा कसा किंवा ओळखायचा कसा, ह्या टेक्निक सुद्धा लेवल 3 मध्ये शिकवल्या जातात. कायनेसिओलॉजी काय आहे? आपली जी बॉडीचा मसल रिॲक्शन आहे किंवा रिस्पॉन्स आहे, त्याच्या मदतीने आपण प्रश्नांची उत्तरं कशी फाइंड आउट करू शकतो, हे कायनेसिओलॉजी मध्ये शिकतो आपण. सायन्स ऑफ सायकिक सर्जरी, पहिलं काय होतं? सायकिक अटॅक, प्रिव्हेन्शन आणि हिलिंग. नंतर आहे सायकिक सर्जरी. सायकिक सर्जरी म्हणजे काय? जेव्हाही एखाद्याला डॉक्टर म्हणतात आता ऑप्शन फक्त सर्जरीचा उरलेला आहे, आणि तेव्हा जर टाइम असेल तर आपण सर्जरी जी आहे ती आपण टाळू सुद्धा शकतो. त्या टेक्निकसाठी आपण सायकिक सर्जरीचा उपयोग करत असतो. त्याच्यानंतर ऑराचे रंग, बर्थ डेटच्या हिशोबाने बघणं, ह्या सगळ्या गोष्टी लेवल 3 मध्ये येतात. आणि त्याच्यानंतर मग लेवल 2 झाल्यावरती लेवल 2 चं सर्टिफिकेट, लेवल 3 झाल्यावरती लेवल 3 चं मास्टर हिलरचं सर्टिफिकेट दिलं जातं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता आपण किती 2 कोर्स बघितले, लेवल 2 आणि लेवल 3 बघितला. तर ह्या लेवल 3 आणि लेवल 2 सोबत काही कोर्सेस फ्री मध्ये किंवा ऍड ऑन एक्स्ट्रा शिकवले जातात. ह्याची कारणं का आहेत? कारण रेकी हिलरला ह्या गोष्टी सुद्धा येणं गरजेचं असतं किंवा ह्या गोष्टी सोबत असतील तर त्याचा खूप फायदा होतो. म्हणून ऍडिशनल मधून ह्या गोष्टी शिकवल्या जातात. फ्री कोर्सेस कोणते कोणते आहेत जे लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकवले जातात? दॅट इज क्रिस्टल थेरपी. क्रिस्टल थेरपी सगळ्यांनी क्रिस्टल बघितले असतील. आजकाल खूप जणांच्या हातामध्ये क्रिस्टलचे ब्रेसलेट्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे क्रिस्टल्स असतात, ट्रीच्या फॉर्म मध्ये असतील, रॉक क्रिस्टल्स असतात, असे वेगवेगळे क्रिस्टल असतात. ती थेरपी तुम्हाला शिकवली जाते. ऍक्च्युली बघायला गेलं तर लेवल 2 आणि लेवल 3 चा कोर्स जेव्हा आपण शिकतो तेव्हा तुम्ही स्वतःचे प्रोफेशनली बाकीचे सुद्धा तुम्ही प्रोफेशन चालू करू शकता अपार्ट फ्रॉम रेकी हिलर. म्हणजे तुम्ही प्रोफेशनली रेकी हिलर बनणार, इतर क्लायंटला तुम्ही हँडल करू शकता रेकीसाठी, प्लस तुम्ही रेकीचे क्रिस्टल कोणते वापरायचे हे सजेशन सुद्धा देऊ शकता. आणि तुम्ही सेल सुद्धा करू शकता ब्रेसलेट्स किंवा ट्रीज कोणत्याही फॉर्म मधले क्रिस्टल. म्हणजे तुम्ही स्वतःचे 2 व्यवसाय झाले इथे ज्यांना सुरू करायचे असतील, प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पेंडुलम डाउजिंगचा कोर्स सुद्धा, म्हणजे तो काय आहे, कसे वापरायचं हे पण शिकवलं जातं. आणि तो सुद्धा तुमचा एक बाय प्रोडक्ट म्हणून किंवा एक सेशन म्हणून किंवा काउन्सिलिंग म्हणून तुम्ही चालू करू शकता विथ द हेल्प ऑफ पेंडुलम डाउजिंग. डाउजिंगच्या अर्ध्या तासाचे 45 मिनिटाचे चार्जेस लोक 1,500 पासून सुरू असतात. सो दॅट ऑल्सो यू कॅन स्टार्ट विथ दिस. म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना आपण गायडन्स देऊ शकतो किंवा प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. झिबू सिम्बॉल्स एक पार्ट आहे, ऍक्च्युली हा पार्ट आहे एंजल थेरपीचा, पण त्यातले काही झिबू सिम्बॉल्स आपण इथे सांगत असतो. दुसरं आहे अंतःकरण रेकी, ही एक रेकीचाच टाईप आहे, त्यातले 2 टेक्निक आपण एक्स्ट्रा तिथे शिकवत असतो, त्याच्याने सुद्धा रिझल्ट चांगला येतो. स्पेशल फीचर्स काय काय असणार आहे ते म्हणजे एक आहे सतीचा ग्रीड फॉर रिलेशनशिप हिलिंग. ज्यांनाही असे मला खूप प्रश्न सुद्धा आलेत, पर्सनली फोन आले की रिलेशनशिपसाठी काय असतं. तर रिलेशनशिपसाठी वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, त्यातली वन ऑफ द टेक्निक्स म्हणजे हा जो ग्रीड आहे त्याचा उपयोग कसा करायचा, काय करायचा हे आपण लेवल 3 ला बघत असतो. आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट, लिटरली लोकांचे 1 महिन्यामध्ये पूर्ण रिलेशनशिप रिव्हर्ट झालेला आहे. म्हणजे खूप छान याचे रिझल्ट आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे विश बॉक्स. विश बॉक्स काय आहे? तो इथे हा दिसतो, हा पिरामिड शेपचा हा बॉक्स, याला बोलतात विश बॉक्स. त्याचा उपयोग काय आहे? आता नावावरून कळत असेल विश बॉक्स. आपल्या ज्या विश आहेत त्या लवकरात लवकर शीघ्र अतिशीघ्र कशा पूर्ण करायच्या त्याच्यासाठी तिची एक टेक्निक आहे. नंतर आहे विजन बोर्ड. आता विजन बोर्ड पण तुम्ही ऐकला असेल, ह्याच्यावरती पण कोर्सेस आहेत. विजन बोर्ड कसा बनवायचा, काय करायचं हे सुद्धा शिकवलं जातं. डे 1 ला, लेवल 2 च्या डे 1 लाच आपण विजन बोर्ड क्रिएट करायला सांगतो डायरेक्टली, तेव्हा एक्झिक्यूट करायचं आहे. डे 1 ला विजन बोर्ड कसा बनवायचा, काय लिहायचं, कसं करायचं हे सगळं आपण लेवल 2 च्या डे 1 ला शिकवतो. आणि डेली अफर्मेशनचा चार्ट देतो की तुम्हाला काय बोलणं तेव्हा गरजेचं आहे. कपूर दिया, आता ह्याला बोलतात कपूर दिया, म्हणजे एक दिवा असतो त्याला कपूर दिया बोलतात. ह्याचं सुद्धा काम आपण
काय आहे आपल्या इच्छा, त्यांच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे असतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ओके. आणि ह्याच्यानंतर पण मेनी मोर अजून खूप सारे आहे. सगळ्या टेक्निक्स मी इथे आता सांगू शकत नाही, तेवढा वेळ आपल्याला कमी पडेल. फ्री कोर्सेस कळलेला आहे, स्पेशल फीचर्स कळलेले आहेत. ओके. आणखी एक, हे खूप महत्वाचं आहे, जे विचारतात मोस्टली म्हणून हे हायलाइट केलं आहे की स्टुडंट्स जे असतील, एकदा तुम्ही लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला जॉईन झालात, स्टुडंट बनलात, तर त्याच्यानंतर तुम्ही हवे तेवढे वेळा लेव्हल 2 आणि लेव्हल 3 रिपीट करू शकता. असं नाही की एकदा शिकलो आणि मग झालं टाटा बाय बाय, आम्ही करत नाही. तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळा ऐकू शकता. अजून पण माझे किती जुने स्टुडंट आता पुन्हा ऐकत आहेत. का? कारण त्यांना माहिती आहे कुठे ना कुठे अपडेटेड राहणं गरजेचं आहे. मी कधी कधी एक्स्ट्रा पटकन सांगून जाते, तर ते काहीतरी नवीन शिकायचं आहे किंवा ते जे आधी शिकलेल्या गोष्टी पुन्हा रिवाइज कराव्या लागतात, त्यासाठी आपण हे तिकडे एक काय बोलतात, एक व्यवस्था ठेवलेली आहे की तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळास पुन्हा रिपीट करून ऐकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बोलणारी तर मीच आहे, तेच बोलणार आहे. एक्स्ट्रा उलट बोलली तर बोलेल. तुम्हाला काय होणार आहे की विसरता कामा नये, त्यामुळे तुम्ही पुन्हा पाहिजे तेवढा रिपीट करू शकता. मी बाकीच्यांना शिकवेल, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा बसला तरी काय होणार आहे, सेम ऊर्जा मिळणार आहे. लाईफ टाईम सपोर्ट राहणार आहे स्टुडंटसाठी. इंडिव्हिज्युअल अट्युनमेंट, इथे अट्युनमेंट आपण ग्रुपमध्ये घेतल्या, तिकडे अट्युनमेंट आहेत ते इंडिव्हिज्युअली घेण्यात येतील किंवा कधी कधी 3-4च्या ग्रुपमध्येच घेत, त्याच्यापेक्षा जास्त आपण घेत नाही. त्या हिशोबाने अट्युनमेंटची आपण काय बोलतात प्लॅनिंग करत असतो. ऍक्सेस टू हिलिंग कम्युनिटी, आता हे काय आहे हिलिंग कम्युनिटी म्हणजे काय? आपले लेव्हल 3 चे जे स्टुडंट्स लेव्हल 3 कम्प्लीट करतील, लेव्हल 3 कम्प्लीट केल्यावर तुम्ही काय बनणार, प्रॅक्टिशनर बनणार प्रोफेशनली. मग ह्यांचा जो ग्रुप आहे आता तिथे सगळ्यांनाच कंपल्सरी नाहीये, ज्यांना हवा असेल त्यांना त्या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलं जातं. मग ह्या ग्रुपचा फायदा काय आहे, हिलिंग कम्युनिटीचा फायदा काय आहे? जो ऑलरेडी आमचा दुसरा ग्रुप आहे, आता मराठीमध्ये जेव्हा मी सुरू केलं तर आता नवीन आपण कम्युनिटी बनवत आहोत. त्याचा उपयोग कसा असतो, तर जेव्हाही हिलर्सला किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना इमर्जन्सीमध्ये कसल्या हिलिंगची गरज असेल, इमर्जन्सी बोलते हा मी, थेरपी, ट्रीटमेंट, तसं नाही, पैसे कमवण्याच्या हिशोबाने नाही. जेव्हा कधीही अर्जंट किंवा इमर्जन्सी केसेसमध्ये गरज असेल, तेव्हा तुम्ही तिकडे त्या कम्युनिटी किंवा त्या ग्रुपमध्ये रिक्वेस्ट टाकली तर तिकडे जेवढेही लोक असतील, ज्यालाही वेळ आहे किंवा 2-3 लोक एकसाथ तुम्हाला ग्रुपमध्ये हिलिंग देऊ शकतात फ्री ऑफ कॉस्ट. तिकडे पैशाची अपेक्षा आपण करायची नाही, इमर्जन्सी केसेसमध्ये हेल्प मागू शकता. अशी कम्युनिटी आता ह्या मराठीवाल्या ग्रुपची आपण लास्ट ह्याच्यापासून बनवायला सुरू करत आहोत. ओके. आणि बाकीची जी माझी ऑलरेडी आहेत, जी मी इंग्लिशमध्ये शिकतो, त्यांची कम्युनिटी वेगळी आहे, ती ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे. आता नोट्स आणि रेकॉर्डिंग्स येस दिले जाणार आहेत. अदर स्टुडंट्स बेनिफिट फॉर व्हेरियस कोर्सेस, आपले जे रिपीटेड स्टुडंट्स असतात त्यांना बाकीच्या कोर्सेसमध्ये जेव्हा त्यांना एनरोलमेंट घ्यायचे असेल तिकडे त्यांना ऑब्व्हियसली डिस्काउंटेड प्राइसमध्ये मिळणार, कारण की ते आपले ऑलरेडी स्टुडंट्स असतात. सर्टिफिकेशन येस, सर्टिफिकेशन तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे ते दिलं जातं. आता आहे मेन पॉइंट, फीज किती आहे मॅडम? तर ऍक्च्युअली माझी फीज जे मी 1-on-1 सेशन्स घेते, 1-on-1 म्हणजे ऑनलाईन, ऑफलाईन मी घेत नाही, 1-on-1 एक माणसाला शिकवण्याचे माझे चार्जेस किती आहेत? लेव्हल 2 चे 7,500, लेव्हल 3 इज 9,500. क्रिस्टल थेरपी जे एक्स्ट्रा ऍडिशन देते ना, ते मी ऍक्च्युअली शिकवते 5,000चा एक कोर्स आहे. पेंडुलम डाउजिंगचा कोर्स आहे 3,000चा. झिबू सिम्बॉल, अंतकरण रेखी जे मिसेलिनियस आहेत त्यांचे कोर्सेस आहे. म्हणजे हे ऍड ऑन म्हणून जेव्हा पेंडुलम डाउजिंग करतात तेव्हा लोक सांगतात की मॅम हे पण शिकवा झिबू सिम्बॉल्स वगैरे, तेव्हा त्याचे ऍडिशनली 3,000 होतात. तर असं मिळून जो आता आपण शिकतो आहे त्याची प्राइसिंग कितीपर्यंत जाते? 28,000 पर्यंत जाते. बट आता इथे समजा आपण ग्रुपमध्ये शिकवणार आहे तर ऑब्व्हियसली मला परवडणार आहे. मी एक हे आहे इंडिव्हिज्युअल, तर त्याच्यासाठी आपण जी आहे फीज ती एकदम आपण कमी ठेवलेली आहे, दॅट इज 5,999 विच इज इक्वल टू कोणती फीज? एक साध्या क्रिस्टल थेरपीची फी आहे माझी फॉर नेक्स्ट 3 days, कारण की 2 ते 3 दिवसानंतर आपण लेव्हल 2 चा क्लास सुरू करणार आहोत. सो व्हॉट इज द फीज? 5,999 इज द फीज फॉर लेव्हल 2 आणि लेव्हल 3 प्लस जे काही ऍडिशन कोर्सेस होते फॉर दॅट. इथपर्यंत कळलेलं आहे सगळ्यांना? दिस इज डन. क्वेश्चन? एनी क्वेश्चन्स नाव? किती फीज आहे कळलं आहे सगळ्यांना? उत्तरं मिळली, प्रत्येक गोष्टीचा सिलेबस काय आहे, फीज काय, ड्युरेशन राहिला. ड्युरेशन किती राहणार आहे? लेव्हल 2 चा ड्युरेशन आहे 10 दिवसाचा, लेव्हल 3 ऑल्सो 10 दिवस. त्यातला संडे सुट्टी असणार आहे.
आता अजून काही प्रश्न? पार्ट Timing. दुसरा पण प्रश्न येतो, पार्ट पेमेंट अवेलेबल काय आहे का? तर 2 पार्ट्स मध्ये पेमेंट अवेलेबल आहे आपल्याकडे. ज्यांना शक्य नसेल ऍट अ टाइम, पण जेन्युइन कारण असेल तर आपण 2 पार्ट मध्ये पेमेंट अवेलेबल करून देतो. ठीक आहे, कारण की जेन्युइन रिझन पण असतात काही काहींचे, पण त्यांनी मग फोन करा, मग तेव्हा आपण सांगत. ते पेमेंटसाठी हे देऊन ठेवा ना तुम्ही, नंबर किंवा जे काय कोण असेल बोलतंय? पेमेंट. नावं सांगा, मी शोधू कुठे? तुरंत सेपरेट. ग्रुपमध्ये येणार ना मॅडम, सगळं ग्रुपमध्ये आपण पाठवू. नाही, आता कसं ऍडमिन ओनली कॅन सेंड द मेसेज आहे ना. ऍडमिन आम्हीच आहोत ना, दुसरं कोण आहोत? हा, पण मी आम्हाला ते हे पाहिजे ना पाठव. पेमेंट. हा, मग ते पाठवणार ना. आता सांगितल्याशिवाय कसं पाठवलं असतं? आता आज आपण सांगणार, रात्री तुम्हाला येणार मेसेज. ग्रुप वरती स्टॅम्प वगैरे पाठवून. हा, मॅडम आपण पाठवू. सेकंड लेवलसाठी 10 दिवस, थर्ड लेवलसाठी 10 दिवस, आणि हो. मग जे तुम्ही बाकीचे फ्री कोर्सेस शिकवणार आहात ते त्या दिवसांमध्येच इन्क्लुडेड आहे का त्याच्यासाठी त्याच्यामध्येच वेगळे इन्क्लूड दिवस करून, आहेत? त्याच्यामध्येच इन्क्लूड करणार. हे बघा, दिवस वाढू शकतात, कमी नाही होऊ शकत, कारण की तेवढा पोर्शन आहे. हा, म्हणूनच आता म्हटलं मी की कसं बोलते, मी त्याच्यासाठी काही बोलायला लागली की ऍडिशनल्स एक्स्ट्रा आहेत पण का? सांगत बसते, म्हणून लोक डबल डबल अटेंड करतात ना माझं. म्हणून दिवस मी मिनिमम सांगते, 10 दिवस लागणारच आहेत आपल्याला. त्याच्यात मॅडम वाढले आणि तर वाढू शकतात. एक टायमिंग काय तासच राहील असणार मॅडम? एक तासाचं एकेकाने लेक्चर. आता एकेकाने. सोनिया बोला. एकच तासाचं लेक्चर असणार, जसं आता आहे तसं सेम. आता आहे तसं, मला नाही रे तेवढा वेळ, 2-2 तास आपण नाही करू शकत. ठीक आहे, एकच टायमिंग तास मॅडम, आपण करूया. टायमिंग टायमिंग मोस्टली सेम राहील, पण पहिल्या बॅचचे किती येत आहेत, ह्या बॅचचे किती येत आहेत, आपण कसं ह्या बॅच साठी पोलिंग घेतलं तसं तिकडे पण आपण पोलिंग घेणार आहोत. म्हणजे कोणाला अनफेअर वाटता कामा नये. ठीक आहे, त्या हिशोबाने आपण करणार. काही लगेच सुरू होईल का? मला ह्या आठवड्यात थोडा वेळ नाहीये, या 2 आठवडे. आपण रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतो, तर तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकता आणि बॅच तेव्हा रिपीट पण करू शकता. रेकॉर्डिंग नोट्स तुम्हाला रेग्युलर आज आता कसे भेटतायत त्याच हिशोबाने तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लेवल 2 आणि लेवल 3 ला कसं असतं, जसं आपण लेवल 1 मध्ये होतो, तुम्ही रेकॉर्डिंग मधून पण शिकू शकता. महत्वाचं फिजिकली अटेंड केव्हा करायचे, शक्तिपात, तेव्हा तुम्हाला तिथे हजर राहणं गरजेचं आहे. वेरॅज तुम्ही जेव्हाही अवेलेबल नसाल, तुम्ही काय करू शकता, रेकॉर्डिंग बघू शकता किंवा कॉर्ड लावून ऐकू शकता जिथे पण आपण आहोत. सिंपल गोष्ट आहे, म्हणून तर ऑनलाईन घेतोय आपण. ऑनलाईन घेण्याचा फायदा काय, तुम्ही कुठेही जगामध्ये असा ऑनलाईन तुम्ही ऐकू शकता. बरोबर. इव्हन ट्रॅव्हलिंग मध्ये पण लोक, मुंबईची लोक ट्रेन मध्ये अटेंड करतात कानाला लावून, आणि स्वतःचे केलेले चाललेले जॉब सोडलेले आहेत आणि इकडे आलेले आहेत. महिन्याला 1.5-1.5, 2-2 लाख कमवत आहे, जॉब मध्ये काय ठेवले असं बोलतात ना. ठीक आहे, मॅडम पण आपल्यावर आहे कसं अटेंड करायचं आहे. मॅडम ते ग्रुप रे की क्लिस्टरवर वगैरे शिकवता का तुम्ही, कशा पद्धतीने? नाही कळलं, काय बोलते? ग्रुप रेकी जे असेल ते ते लेवल सेकंडला असेल का थर्डला असेल? ग्रुप रेकी, ग्रुप रेकी अशी काही टेक्निक नाहीये. ग्रुप रेकी म्हणजे काय, ऍट अ टाइम तुम्ही सगळ्यांनाच देऊ शकता रेकी. हा, हे टेक्निक तुम्हाला तेव्हा शिकवणार सेकंड लेवलला. मग तुम्ही एकाला द्या, नाही तर 4 लोकांना एकत्र द्या. टेक्निक महत्वाची, त्याला बोलतात क्लिस्टरवर ग्रुप. आहे का मॅडम? क्लिस्टर घेऊन क्लिस्टरवर शिकव म्हणजे ह्या एखाद्या. क्रिस्टल थेरपी लेवल 3 ला शिकवतो आपण. लेवल 3 जेव्हा ड्युरेशन आपला कोर्स चालू असतो ना, तेव्हा क्रिस्टल थेरपी शिकवतो आपण. कळलं? मॅम, मग तुम्ही नोट्स मराठी मध्ये देणार की इंग्लिश मध्ये देणार? मराठीमध्ये काम चालू, इंग्लिशमध्ये नाही आहेत नोट्स, ते नका टेन्शन. इंग्लिशमध्ये नाहीत, हिंदीमध्ये आहेत आणि मराठीमध्ये ट्रान्सलेशनचं. माझ्या ना सेकंड लेवलच्या स्टुडंटने त्यांनी मला ट्रान्सलेट करून दिले, पण मला वेळ भेटत नाहीये चेक करायला. आम्हाला काही प्रॉम्प्ट्स वगैरे घ्यावे लागतील का विकत? काय घ्यावे लागते? प्रॉम्प्ट्स म्हणजे जसं की क्रिस्टल वगैरे असं काही घ्यावं लागेल का? दॅट डिपेंड्स ऑन यू ना. क्रिस्टल थेरपी शिकल्यावरती तुम्हाला जर त्याच्याबद्दल काय करायचं असेल तर तेव्हा तुम्ही त्याचा युज करू शकता. शिकताना नाही घ्यायची गरज ना? आम्हाला त्याला फक्त काय? म्हणजे मला वैयक्तिक फक्त माझ्यासाठी शिकायचे, मला बिझनेस वगैरे नाही करायचंय, फक्त मला माझ्या स्वतःसाठी करायचंय. मला दोन्ही ऑप्शन फ्री आहेत तुम्हाला. तुम्ही काही स्वतःसाठी करू शकता, दुसऱ्यांसाठी करू शकता, मग तुम्ही त्याचा प्रोफेशनली युज करू शकता, आपण काही त्याचा युज करू शकतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. स्वतःमध्ये जो बदल घडवू तो दुसऱ्यांमध्ये घडवू शकतो. मॅडम, प्रोफेशनली युज करायला आम्ही सुरुवात केली, समजा आम्हाला काही हेल्प लागली, काही हे झालं तर तशी तुम्ही तेव्हा आम्हाला हेल्प कराल का? मी काय म्हटलं, लाईफ टाईम सपोर्ट फॉर स्टुडंट्स. आता
संध्याकाळी टाइम सांगते. माझा ही पहिली बॅच संपली आणि मेसेज आला, त्याचा अजून रिप्लाय आला नाही, मी वाट बघते. स्टुडंट आहे माझा 2nd लेवलचा. काय आलंय, त्याची बॅग हरवली आहे डोंबिवली स्टेशनवर. हरवली नाही, चोरी गेली. किती होते त्याच्यामध्ये? 97,500 रुपीज. काय करू, कुठे गेली असेल तुम्ही प्लीज सांगाल का? काय करायला जात होता? दादरला जात होता कॉलेजची फी भरायला. एवढे पैसे घेऊन काय कॉलेजची असेल कोणाचं त्याच्याकडे कॅश त्याच्याने असेल, किती घेतलंय अवेलेबल आपण? नसेल ऑनलाईन मॅडम, करणं, काही कारण असू पण शकतं. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो रेकी शिकल्यावर? मग तेच सांगते, लेवल 2 आणि लेवल 3 ला करा. ठीक आहे. आता मग कसं करू सापडली त्याची शकाल बॅग? तुम्ही? आता तुमच्याकडे टेक्निक नाही आहे. कळलं? आपण जे फिजिक अटॅक बद्दल वगैरे जे बोलत सायकिक होतो, अटॅक. सायकिक अटॅक सॉरी, त्याच्यावर कोणाच्या तरी निगेटिव्ह मुळे जो आपल्यावरती अटॅक झालेला असतो त्याच्याबद्दल आपण बोलतो. पण असाच आपण दुसऱ्यांचाही कमी जास्त करू शकतो का? हील करू शकतो का? दुसऱ्यांचं स्वतःचं पण रेखी स्वतःसाठी आणि दुसऱ्या. तुम्ही मास्टर प्रॅक्टिशनर हिलर बनणार कोणासाठी? स्वतःसाठी. जे लोक सगळ्यांसाठी. प्रोफेशनली करणार ते ऑब्व्हियसली दुसऱ्यांवरती करणार. म्हणजे दुसऱ्यांचेही माइंडसेट आपण इथे बसून बदलू शकतो. टेलिपॅथिक हिलिंग. मग तेच शिकवणार ना सगळं आपण. ठीक आहे. त्याची बॅग सापडली का मॅडम? त्याचा आता येईल ना फोन. आता चोरीला गेली असं नाही की हरवली कोणी आणून देईल. चोर घेऊन गेलाय. ते चोराचा माइंडसेट चेंज व्हायला पाहिजे. मग कोण करणार ते? म्हणून तोच शिका मॅडम ना. करणार. सगळीकडे मॅडम नाही होणार ना. मॅडम फक्त सांगेल इकडे जा. कळलं? म्हणून शिकायला सांग. ओके. आता पुढचा प्रश्न. प्रश्न येतात पेंडुलम डाउजिंगचा. व्हॉट इज पेंडुलम डाउजिंग? बरोबर प्रश्न होता की नाही मंजुषा मॅडम? सो दिस इज पेंडुलम. मगाशी तो दाखवला. आता हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. हा क्रिस्टलचा आहे, क्लिअर कॉटचा. असं मेटलचे असतात, वुडनचे असतात किंवा रुद्राक्षाचे सुद्धा असतात. काही लोक लेवल 1 मध्ये शिकवतात. पण काय असतं ना, आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्या पुढे कसं करायचं, मग ती उत्तरं कुठून देणार? मग त्यासाठी लेवल 2 लेवल 3 म्हणून अर्धवट कोणी शिकू नये. कळलं? म्हणून मी लेवल 1 मध्ये शिकवणार. अर्धवट शिकून करणार काय? हो की नाही उत्तरं देणार. त्याच्या पुढचं सोल्युशन कोण देणार? बरोबर. कारण की माणसाला सोल्युशन पाहिजे. टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा सोल्युशन त्याला दिलं तर बेटर राहणार की नाही? ओके. तर ह्याच्याने आपण काय क्वेश्चन आन्सर फाइंड आउट करू शकतो. ह्याच्यासाठी तुम्ही गायडन्स म्हणून ह्याचा उपयोग करू शकता. सेशन्स घेऊ शकता लोकांचे, किंवा ह्याच्याने आपण हिलिंग पण करू शकतो. त्याचं खूप चांगलं हिलिंगने सुद्धा, जे हाताने हिलिंग करतो ते आपण डाउजरने सुद्धा हिलिंग करू शकतो. ओके. तर काढून ठेव माझं. इव्हन हा कोण बोलतोय? इव्हन हा डाउजर जो आहे तो आपण घरी सुद्धा बनवू शकतो. आता लेवल 2 वाल्यांना माहिती असेल की कसा त्यांनी घरी बनवला. तर ह्याचा उपयोग काय? समजा आपल्याला विचार करा, एखाद्या गोष्टीची एनर्जी चेक करायची, एखाद्या वास्तूची एनर्जी कशी आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, एखादा कोपरा आहे, तर त्याची निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी किती आहे की नाही, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो. प्लस प्रेझेंट स्टेटमध्ये आता ही ना ऍक्च्युली आपल्या एनर्जीशी अलाइन होतो आणि त्या प्रकारे उत्तरं देत असतो. समजा समोरच्याचं विचारायचं आहे तर त्याच्या एनर्जीशी अलाइन होणार आणि त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारत असतो, म्हणजे उत्तरं देत असतो. कळलं याचं काम काय आहे हिलिंगसाठी? प्लस क्वेश्चन आन्सर्स किंवा जे काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन ना, साधं माझं नाव काय हे काय खेळण्यासाठी नाहीये. कारण की असं पण होतं की लेवल 1 ला शिकवायला बेसिक क्वेश्चन वाटतात, पण जेव्हा क्लायंट येतो ना तो काहीतरी सिरियस प्रश्न घेऊन येत असतो. आता इथे जरा मी 1 सेकंड व्हिडिओ रेकॉर्डिंग थांबते. हिलिंग केलं स्वतःच. बोला. आपण जे काल आता मी माझ्या खांद्याला हिलिंग केलं, काल आपण जे केलं ते ऍक्टिव्हेशनला, आताही माझा तो खांदा बराच व्यवस्थित आहे, दुखत नाही आहे. तर हे जे हिलिंग आहे हे साधारण किती वेळापर्यंत राहतं? कारण काही सगळे आजार असे काही आपल्या कारण हिलिंग होतीलच आता हे असं कसं नाही. तुमची एनर्जी 10% आहे ना मॅडम, इथे तुम्हाला सिम्बॉलची साथ नाहीये. त्यामुळे तुमचं दॅट व्हेरीज किती वेळ राहील ते आपण नाही सांगू शकत. वेराज लेवल 2 लेवल 3 जेव्हा तुमची एनर्जी तुम्हाला सिम्बॉलची साथ भेटते ते मग तिथे कन्सिस्टन्सी राहते त्याच्यामध्ये.
नाही, मी ह्याच्यासाठी विचारलं, उद्या मी सेकंड आणि थर्ड करायचा विचार करतेच आहे. आपण ज्यावेळेला समोरच्याला देऊ, समजा एखादा खरोखर अगं मला खूप बॅक पेन येतंय, तू एवढी करतेस माझ्यावरती जरा कर. हा प्रयोग केल्यानंतर साधारण त्याला किती दिवस त्याचा फायदा होऊ हो, शकतो? आपण हे सगळं लेवल 2 ला सांगतो. तुम्ही काय किती दिवस वागायचं, काय करायचं आहे, हे सगळं आतला उत्तर देतो. ओके. हे आणि आपण सांगतो. एक मिनिट एखादी मला तुम्ही म्यूट अशी करू दे. केस स्टडी वगैरे लेवल 2 ला तुम्ही लेवल 2 ला घेता आपण का? सांगतो. नाही, लेवल केस 2 ला स्टडी केस म्हणजे स्टडीज. जसं आपण प्रॅक्टिकल काही काही कोर्सेसला घेतात, जेव्हा आपण ऑफलाईन करतो त्यावेळेला. कारण की तुम्हाला प्रॅक्टिकल करावंच लागणार, त्याशिवाय फायदाच नाही. सर्टिफिकेट थोडी देणार मी तुम्हाला. हो, मग ते प्रॅक्टिकल काय तुम्ही ग्रुपवरतीच हा, एकमेकांकडनं करून घेणार का कसं करणार नाही, आहात? तुम्ही करायचं तुमच्या कुटुंबासोबत, रिझल्ट सांगायचे, त्यांना फोन करून पण विचारायचे. पण मॅडम तुम्ही सांगितलं की जोपर्यंत समोरचा एनर्जी मागत नाही, तोपर्यंत आपण त्याला देऊ शकत नाही. अरे बाबा, कुटुंबातल्या व्यक्तींना सांगू शकता ना, तुला हिलिंग देते, बस जरा मी करते प्रॅक्टिस हा, तुझ्यावर. म्हणजे तसं मग चालेल ना? हा, मग ओके. हा. हं. नाहीतर मी तुम्हाला सर्टिफिकेट कशाला देऊ? फक्त ऐकलंय हो, म्हणून, म्हणून कीर्तन अरे ऐकल्याबद्दल म्हणूनच सर्टिफिकेट थोडी देणार आम्ही. हो, आणि आम्हालाही त्याच्यावरती ते काही केल्याशिवाय कॉन्फिडन्स फायदाच येणार कसा? नाही. तुम्हाला मी काय म्हटलं, अनुभव येणं गरजेचं आहे ना. जोपर्यंत कॉन्फिडन्स तो अनुभव येत नाही, मी सोडत नाही. मी काय कोच आहे, ट्रेनर नाही की असंच सोडलं. करायचंय, माझ्या समोर आणायचंय, फोन करून तिथल्या तिथे फोन करायला लावते, फोन करून विचारायचंय. तर ते वेगवेगळ्या पद्धती आपण वेगळ्या करू ते. त्याच्यानंतर मी विसरले, पेंडुलम डाउजिंग, लेट मी कम्प्लीट दिस. ह्याच्याने एनर्जी आपण कशी चेक करू शकतो? समजा चक्रांची एनर्जी करायची आहे, तर आता माझ्या चक्रात समजा मी विचारलं, आधी याला विचारू, ठीक, स्टॉप. माझ्यासाठी तुझं उत्तर हो म्हणजे काय? आता प्रत्येकासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देतो. माझ्यासाठी जेव्हा त्याला हो बोलायचं असं, तो क्लॉकवाईज फिरतो घड्याळाच्या दिशेने, आणि मला जेव्हा त्याला सांगायचं असं नाही, तेव्हा तो कसा फिरतो? अँटी क्लॉकवाईज दिशेने. आता जो हलतो तो हवेने हलतो. व्हॉट इज युअर येस फॉर मी? कसा हलतोय? माझी बोटं हलतायत की माझा हात हलतोय? आता बोलताना हलतो हात, तो सोड. ओके, इज इट गोइंग क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. ओके, स्टॉप. आता आपण ह्याला विचारू, व्हॉट इज युअर नो फॉर मी? अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. अँटी क्लॉकवाईज, दॅट इज नो. आता एनर्जी समजा चेक करायची आहे, तर आता मी इथे बाकी नाही एनर्जी दाखवू शकत. समजा आता माझी चेक करायची आहे, माझ्या चक्रांची चेक करायची मला. ठीक आहे, स्टॉप. ह्याला मी विचारणार, माझ्या आज्ञाचक्राची एनर्जी कशी आहे? माझ्या आज्ञाचक्राची एनर्जी आता कशी आहे? कसा फिरतोय? अँटी क्लॉक. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. ह्याची जेवढी गती जास्त, तेवढी तिकडचं व्हायब्रेशन किंवा एनर्जी पॉझिटिव्ह. जेवढी पॉझिटिव्हिटी जास्त, तेवढा त्याची काय होणार? गती वाढणार. आता जसं मी वरती घेऊन जाईल त्याला आज्ञाचक्राच्या जवळ, तो उत्तर देईल मला. म्हणजे तेवढी तुमची काय आहे? पॉझिटिव्हिटी एनर्जी. आहे. पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, स्टॉप. आता आपण त्याला विचारू थ्रोट चक्र, कारण की सकाळपासून बोलते, काहीतरी इथे मला फील होतंय ना, ताण आलेला आहे. म्हणून आपण विचारू थ्रोट चक्राची माझी एनर्जी किती आहे, कशी आहे? किती आहे, नाही कशी आहे? पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. निगेटिव्ह नाहीये, पण तेवढं फास्ट नाही फिरत आहे, कारण तिकडे मला थकवा आलाय ना, आता ताण चाललाय. ठीक आहे. हे जेव्हा आपण मंदिरात किंवा आपल्या घरातल्या देवाऱ्यासमोर करतो ना, तो लिटरली असा खूप फिरतो, फास्ट फिरत. असा फिरतो. आता हे मी फिरवते, लिटरली असा फिरतो की त्याला कंट्रोल करणं तेव्हा भारी पडतं. तर ह्या सेम ह्याच्याने आपण स्वतःची हिलिंग सुद्धा करू शकतो. ह्याच्याने समजा मला ते हिलिंग करायची, तर मी काय बोलणार? आधी आपल्याला काय करायची आहे? निगेटिव्हिटी काढावी लागणार. आता हिलिंग बोलल्या बोलल्या अँटी क्लॉकवाईज फिरायला लागला. आता एवढं माझं स्ट्रॉंग झालंय कनेक्शन, मी तुमच्याशी बोलता बोलता हा काम करणार. अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणजे तो निगेटिव्हिटी काढतो.
आणि जशी निगेटिव्हिटी निघेल तो आपोआप थांबणार. त्याला मला सांगायची गरज नाही की तू आता थांब किंवा काय कर. अर्ध तुम्हाला इथे शिकवते मी बाय. ठीक आहे. त्याला आता मी इथे सांगते थांब म्हणून, नाही तर हा काढत राहील. स्टॉप. त्याच्यानंतर जेव्हा त्याला हिलिंग चालू करायची असेल तो आपोआप कसा फिरणार, क्लॉकवाईज फिरायला. क्लॉकवाईज. जर त्याला बोलली हिलिंग चालू कर तो क्लॉकवाईज फिरणार. माझे हात हलतंय. आणि आपण जसं बोलतो की संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायची, तसंच हा काम करतो. तो स्वतः बरोबर थांबतो, स्वतः बरोबर क्लॉकवाईज फिरतो, अँटी क्लॉकवाईज फिरतो. आपलं कनेक्शन मजबूत पाहिजे. मला बोलायची गरज लागत नाही, मी तुमच्याशी बोलता बोलता हा काम करतोय. तर आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा ह्याच्यातून फाइंड आउट करू शकतो. कळतंय? हे फक्त तुम्हाला सांगितलं की पेंडुलम डाउजिंग आहे, तर ह्याच्यानंतर मग प्रश्न येतात. म्हणून मी आधीच सांगितलं की पेंडुलम डाउजिंग काय आहे. काय क्रिस्टल माहित असतं लोकांना, पेंडुलम डाउजिंग माहित नसतं. ओके. तेजस, मला मॅम फक्त एक मला एक सेकंड पाणी विचारायचं पिऊन होतं. घेऊ दे मला. हा ठीक. बोला. मॅम तुम्ही मगाशी बोलता बोलता बोलले की डाउजिंगला आपण वास्तुशास्त्राच्या बरोबर म्हणजे यूज करू शकतो, कुठे काय कट्स वगैरे असतात तेव्हा, किंवा कुठे काय निगेटिव्हिटी किंवा काय चेक करायला. तर आपण रेकी कशी यूज करू शकतो? म्हणजे लाईक ऍक्च्युली मी वास्तुशास्त्र केलं होतं 2014, बट लाईक त्याला आपण रेकीला कसं त्याच्यात म्हणजे यूज करता येईल आपल्याला हा, वास्तुशास्त्र. ते आपण लेवल 2 मध्ये बघणार. पॉझिटिव्हिटीला निगेटिव्हिटीला पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कसं सिम्बॉलचा यूज करून करायची ही गोष्ट. ओके. त्याच्यासाठी सिम्बॉल वापरतो आपण आणि प्रोटेक्शन पण देतो, पॉझिटिव्हिटी तिथे वाढवतो आपण. आणि वास्तुशास्त्रामध्ये ते प्लेट्स वगैरे मिळतात ना खाली टाकायला, ते आपण पिरामिड्स. रेकीत नाही करत. हा. पिरामिड वेगळ्या. हा कधी प्लेट्स ओके, कधी त्या ना कॉपरच्या स्ट्रेस, प्लेट्स. हा ते कॉपरच्या प्लेट्स वगैरे असतात, ते मला त्यावरचं माहित नाही. पण ते तिथे ते लोक युज करतात, जे कुठे युज करतात जेव्हा ते क्रॉस गेलेली असते, एखादी स्ट्रेस लाईन असते, जिओपॅथिक स्ट्रेस असतो खाली. जिओपॅथिक स्ट्रेस. जिओपॅथिक स्ट्रेसला नलिफाय करण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी ते केलेलं असतं. ओके. आपण ते नाही करत. खोदाखोदी काय करायचं नाही. आपण काय करायचं, तिथे आपले जे सिम्बॉल्स आहेत ते युज करायचे असतात. ओके. तेच. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डाउजिंग जे आहे, पाहिजे तर तिकडे आता हे पेंडुलम डाउजिंग आलं, तुम्ही तिकडे दुसरं डाउजर पण ते पण उलट ते सोपं आहे, फक्त घ्यायचे आणि उत्तर येतात. ते हे येतात ते एल रॉड येतो. rods येतात ते. एल L-rod रॉड येतात. येतो. इलेक्ट्रॉनिक पण भेटतं. ठीक आहे, पण आपण पेंडुलम डाउजिंग शिकतो. इलेक्ट्रॉनिक आपण वास्तुशास्त्र नाही शिकवतो त्यासाठी. नाही. ऑरा स्कॅनर नाही, पण ते भेटतो इलेक्ट्रॉनिक. ऑरा स्कॅनर तो वेगळा असतो. त्याची किंमत जास्त आहे. बरोबर. डाउजिंग बऱ्याच वर्षांपूर्वी केलं होतं, पण नंतर प्रॅक्टिसच नाही राहिली. लहान लेकरचे कपडे सोपी आहे. डाउजिंग मध्ये आपल्याला काय करायचं नसतं, फक्त अलाइन करायची एनर्जी. हो, ते किती सोपं आहे ती गोष्ट. 9 पण ती Energy एनर्जी तुम्हाला- ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. तसं हा, बघायला तेच गेलं ते. मग कोणी करू शकतं, पण नाही, उत्तर आपल्याला काय पाहिजे, meditation आणि प्रामाणिकपणे द्यायचे. ते कनेक्शन जे पाहिजे डाउजर म्हणजे डाउजिंग बरोबर, डाउजर बरोबर, ते थोडस ते महत्वाचं आहे. आणि ते प्युअर पाहिजे. इंटेन्शन पण आपले प्युअर आणि ती एनर्जी आपली प्युअर पाहिजे. आन्सर चुकतात ना असं त्याला लय होतं. आणि लोक आपलं तिथे मन असेल. तोडफोड करायला घेतात, ते चुकलं तर किती नुकसान होतं ना. तसं आपल्याला नाही करून चालणार. ठीक आहे. अजून काही मॅडम क्वेश्चन? डिस्टन्स मध्ये आपण पेंडुलम डाउजिंग करू शकतो, हो. जसं आता तुम्ही त्या बॅगेचं सांगितलं. म्हणून त्या डिस्टन्स त्याच्यासाठी शिकतो आपण, काय की सगळ्या प्रश्नांच्या, तर तिथून त्याने फोन आल्यावरती मला तिथे उत्तर देणं गरजेचं होतं. कारण की ऍज अ स्टुडंट आणि तू माझ्याकडेच बघणार ना की मॅडम तुम्ही हो. मदत करू शकता का करा. त्याला नाही बोलू शकत ना की राहू दे आता मला वेळ नाही. ठीक आहे. आणि जे तुम्ही आपल्याला शिकेल सांगितलं आपण करू शकतो. एंजलची मदत घ्यायची तेव्हा. ओके. आणि पेंडुलम तुम्ही म्हणालात की आपण घरी तयार करू शकतो, होय. पण जे साऊंड थेरपी मध्ये प्रॅक्टिससाठी तुम्ही घरी करू शकता, छोटे मोठे आन्सरसाठी. पण हिलिंगसाठी तुम्हाला घरचं नाही आहे. घरी हिलिंगसाठी मग क्रिस्टल वगैरे थोडं हे जास्त महाग नसतं, ओके. एक स्वस्त असतं. आणि त्याच्यामध्ये जो साऊंड थेरपी मी मध्ये युट्यूबला बघितली होती, तर त्याच्यासाठी जे बाउल्स बाऊल. वापरले जातात, आपण तुम्हाला डायरेक्ट राग शिकवू, कोणत्या कशावर काय राग आहे, तर मग मग नाही, बाऊलची पण मग गरज नाही ते लागत. मॅडम आमचे आवाज सगळ्यांचे चांगले असतीलच असं नाही ना. माझे थोडी मला गाता येत नाही. म्हणूनच रागाचे म्हणते.
रागाचे पेशंट पळून एवढी गाणी जाईल. आहेत. राग मल्हार गाऊन दाखवाल का? मला पण येत नाही, पण तो कोणत्या जागी युज होतो हे मला माहितीये. अच्छा, म्हणजे मग तोच साऊंड जो त्याचे आहे तो आपण तिथे साऊंड लावायचे लावायचे, कॅसेट ते आपण सगळे कॅसेट्स डिटेल सांगू. वगैरे. आता इथे नाही सांगू शकत ओके. आहे. ठीक नाही आहे. नाही, मला फक्त ह्याच्यासाठी विचारत होते मी की मग बाउलसाठी ते बाउल्स विकत घ्यायचे का, घ्यावे लागतील का? गरज नाही. ओके, हा ते मी विचार, कारण मी ते असं बघितलं मग होतं बघायला गेलं युट्यूबला तर ते मग काय फिरवतात. रेकी शिकायच्या ऐवजी आपल्याला ते बाउलचं मला हो शिकवत हा. बसवलं. याच्यामध्ये ही फ्रिक्वेन्सी आली, टंग दुसरी आणा, मग याच्यामध्ये ही फ्रिक्वेन्सी. अरे मग त्याच्यातच नाही माझे पण ते 10 खूप दिवस लागतील. छान, नाही पण ते त्यांनी जे बाउलचं दाखवलं होतं ते खूप छान दाखवलं होतं, हो आणि हो, त्याच्यामध्ये व्हेरियस साऊंड्स फ्रिक्वेन्सीज. आणि प्रत्येकाचे फ्रिक्वेन्सीज आणि हे खूप छान दाखवलं होतं. हो हो हो, त्याचा इफेक्ट खूप सुंदर येतो. मी काय हो. सांगते तुम्हाला, लेवल 1 मध्ये काय केलं, जेवण बनवताना फोडण्या टाकतो ना, बाजूला अभंग लावा, फ्रिक्वेन्सी चेंज. त्याचा खूप छान रिझल्ट येतो. सगळे वरचं निघून सबलाईम होऊन जातं. हं? पण आता समजा एखाद्या व्याधीवरती आहे किंवा डिप्रेशनवरती आहे, तर कोणता राग यूज करा हे माहिती असायला पाहिजे. नाहीतर आपल्याला होते बॉलिवूडची गाणी, अजून ते वाढेल ते. तसं करायचं नाही. ठीक आहे. ओके. ते नॉलेज असणं गरजेचं आहे, जे आपण लेवल 3 ला शिकतो, फर्स्ट डे ला. मॅम बोला. मॅडम एक प्रश्न असा होता. हा, बोला. मी बोलते वर्षा. हं? वर्षा, आता कोण बोलतोय? मी प्रमोद सर मला झालं का? हा, एका वेळेला एक एक बोला प्रश्न तुम्ही. असा होता मॅडम. हा, तुमचा नेटवर्क हे होतोय, आवाज कट होतोय तुमचा. तोपर्यंत वर्षा मॅडम बोला. सर नेटवर्क चेक करा, तुमचा आवाज कट होतो. हा मॅडम, हा मला मॅम, मला प्रश्न असा आहे की आपला कोर्स चालू आहे. हा, वर्षा बोला. हा मॅम, मला असं विचारायचं होतं, आता आम्ही म्हणजे सेकंड थर्ड लेवल जॉईन करणार, आणि त्यानंतर मला असं समजा वाटलं की समाजात काही आता ज्याला गरज नाहीये, किंवा गरज म्हणण्यापेक्षा गरज आहे पण ते आपल्याला अलाउड नाही करत आहे, अशा व्यक्तीवरती आपल्याला हे उपयोग, म्हणजे त्याचा उपयोग करू शकतो का? फॉर एक्झाम्पल, अलाव एखादी ना मेंटली सिक व्यक्ती आहे, पण मला आतून वाटतं तिला हील करू शकते मी, तर तिच्यावर ट्राय करू शकतो आपण? पण त्याच्या आजूबाजूचे त्याचे पॅरेंट्स असतील किंवा घरातले असेल, त्यांना सांगून करा. नाही, ती XYZ आता ती आहे, म्हणजे रस्त्यावरती फिरणारी असेल किंवा हा, मग करू XYZ. शकता. असं सांगा ना, मग सर्वोच्च हितासाठी आपण रेकी यूज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हो, म्हणजे त्याला कोणाची हो हो परमिशनची गरज हो, नाही. होय होय होय, नाही मग ताई, मला सकाळी लवकर कोणाच्या उठायचंय. चांगल्यासाठी करत असेल तर यू कॅन डू इट. ओके, नो ताई, प्रॉब्लेम. मी क्लास सोडते, प्लीज मला सकाळी 3 ला उठून गावायला जायचंय. हो, जागा ना. हा, बाकी आता संपलेला आहे ना क्लास, आता काय आणखीन तुम्ही सांगत नाही नाही, ना? फक्त क्वेश्चन आन्सर येते बस. ओके, आणि धन्यवाद जे ताई. डिटेल्स असतील ते इथे येतील. कुठे येतील? ग्रुपवरती आपण जीपेची कोणत्या नंबरवर करायचे, हा, अमाऊंट काय येस. आहे ते आपण हा, एवढंच सांगा. ग्रुप. इथं झालंय सांगून मग अशा. ठीक आहे. ओके ओके आता ओके, इथे फक्त थँक्यू. आपण डाऊट सॉल्व्हिंग करतोय. हा, धन्यवाद ताई. मॅडम, येस येस येस. आणि कोणी पार्ट अजून? पेमेंट वगैरे करण्यासाठी कोणाशी बोलायचं, त्याचे नंबर्स पण त्याच्यामध्ये ऍड सेम करू. नंबरवरती करा. हा ऑफिशियल नंबर आहे आपला, त्याच्यावरती फोन करा. मी असेल अवेलेबल तर मी उचलेल, नाहीतर कोणतरी असेलच अवेलेबल तर उचलेल. ठीक आहे. मॅडम, मला फक्त एक विचारायचं काय होतं. कोण बोलतंय? हा प्रमोद सर, सर. प्रमोद सर बोला. मला एक विचारायचं काय होतं की ह्या संदर्भातले जे आपण आता व्हिडिओ रेकॉर्डिंग तर आपल्यापाशी येतीच आहे. हॅलो, बोला, आता पुढे बोला. पीडीएफ मध्ये आपल्याला अभ्यासासाठी काही मिळू शकतं का? नोट्स मिळणार. पीडीएफ मध्ये अभ्यासासाठी काही मिळू शकतं का? पीडीएफ मिळणार नोट्स ना? मिळणार, नोट्स. ओके, थँक्यू. मॅडम, मला विचारायचं होतं, लेवल 2 चं सर्टिफिकेट मिळेपर्यंत लेवल 3 जॉईन नाही करू शकत का? हा, असं काय नाही. लेवल 2 लेवल 3 एकसाथ करायचीच आहे तुम्हाला. मिळेपर्यंत म्हणजे मला प्रश्न नाही कळला. म्हणजे मला असं विचारायचं होतं की लेवल 2 ला तुम्ही आम्हाला जे शिकवणार, तुम्ही काय म्हणालात की कुटुंबातल्या व्यक्तींवर त्याचं हा, तुम्हाला जेव्हा मी शिकवणार, तुम्हाला ऑन द स्पॉट माझ्या समोर प्रॅक्टिकल करायचंय. नंतर बिंतर करेल नाही, पण ते आपल्या तेव्हाच. एनर्जीवर डिपेंड राहील ना, ते की त्याचा किती हे इफेक्ट हे जातोय असले वगैरे. प्रश्न तेव्हा येणारच नाही. तेव्हा डायरेक्ट आपण, मॅम, मी जेव्हा
थिअरी शिकवणार, त्याच्यानंतर मी लगेच प्रॅक्टिकल घेणार आणि माझ्यासोबत तुम्हाला तिथे प्रॅक्टिकल करायचेच आहे. कारण की ते एनर्जीवरती मला भरोसा रिझल्ट येणार आहे. पण तुम्ही मॅडम त्याच्यामध्ये गडबड काही नाही करू शकत, कारण की ती एनर्जी काम करणार. मॅम मला अजून एक आणि तुम्हाला क्वेश्चन ती प्रॅक्टिस करत राहायची आहे डेली. ठीक आहे, मग लेवल 2 संपेपर्यंत तुम्हाला ती हिलिंग करत राहायची आहे. लेवल 3 संपेपर्यंत पण ती हिलिंग तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. आणि लेवल 2 संपल्यावरती मॅम जास्तीत आता जास्त समजा 1-2 दिवसाचा गॅप असेल, आपण लगेच लेवल 3 सुरू करतो. ओके. मॅम मॅम मला एक आता क्वेश्चन समजा आहे. आपल्याला जर हो. कोणी एखाद्याने मदत केली असेल आपल्या पडत्या काळात, तर त्यांच्याकडे आपण न चार्जेस घेता आपण त्यांना हिलिंग करू शकतो का? हो, करू शकतो. आपण मग तेव्हा अपेक्षा नसेल आपली, म्हणजे तुम्ही काय प्रश्न परत विचारा, तोच ऐकला की आम्ही बघू. जर एखाद्या आपल्या पडत्या काळात एखाद्याने आपल्याला जर हो, मदत मदत केली करू असेल, शकतो आपण. हो हो हो, ऋण फेडू शकतो ना आपण. आणि मॅम करू शकतो. तुमची एनर्जी एक्सचेंज काय आहे मग? समजा एखाद्याला तुमच्याकडून हिलिंग द्यायची आहे, एखाद्याचा प्रॉब्लेम खूप मोठा असेल, तर एनर्जी एक्सचेंज काय आहे मग? एक सेकंड, रेकॉर्डिंग हा चालू आहे, मला वाटलं बंद ठीक आहे. एनर्जी एक्सचेंज माझी कशासाठी? समजा एखाद्याला हिलिंग द्यायची असेल तर प्रॅक्टिस करून दुसऱ्याला हिलिंग देऊ शकतो. मी सांगितलं काय, आपण जेव्हा शिकू ना, साईड बाय साईड तुम्हाला प्रॅक्टिस सुरू करायची आहे लगेच. 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 मला एक क्वेश्चन आहे वर्षा. हे जे आता आपण हिलिंग वगैरे देणार आहे, ते चक्र ऍक्टिव्हेशन हिलिंग आणि वगैरे आपलं नाही, हिलिंग देणार आपण. कुठे गेले? आपण हिलिंग देणार आहे स्वतःसाठीही. आपण आधी चक्र ऍक्टिव्हेट करणार, म्हणजे ते आपल्या प्रोसिजर प्रमाणे करणार. पण हे जे सगळ्या प्रोसिजर आहे ते पिरियडच्या 3-4 दिवसात करतात का? कारण तेव्हा कशा आपला ऑरा दिवसात? थोडा एक सेकंड, काय? पिरियड्स असतात Periods मध्ये. मेन्स्ट्रुअल, मग त्याचं तेव्हा काही काही नाहीये. वेगळं असतं का? नाही ना? असं काय नाही. ओके. तुम्हाला झेपेल तसं करा. तुमची एनर्जी चांगली असेल तर हिलिंग करा. तुमची एनर्जी डाऊन असेल तर नका करू. सोपं आहे, किती ओके. सोपं आहे. आपल्या त्या दिवशी एकदम डाऊन वाटते आणि एनर्जी नाही, कशाला हिलिंग करायची? नका करू. आपली एनर्जी इंटॅक्ट आहे, मला काही फरक पडत नाही, मी चांगली आहे, तर त्या दिवशी हिलिंग करू शकतो आपण. का ते आपल्यावरती ना, असं काय, त्याच्यामध्ये काही हे नाहीये. तुमची हिलिंग जर तुम्हाला ऑलरेडी तुम्ही वीक चक्र असाल बॅलन्स तर करायची गरज नाही. ठीक आहे. कोण आहे अजून? तेजस. चक्र बॅलन्सिंग जे आहे ना, हँड मॅम रेस एक करा विचार, इलेक्ट्रॉनिकली, म्हणजे मला कळतं ना कोण बोलतंय. तेजस. क्रिस्टल तुम्ही जे बोलले की क्रिस्टल्स आणि डाउजिंग हे सेकंड अँड थर्ड रेकी झाल्यावरती किंवा नंतर जेव्हा आपल्याला एक प्रोफेशनल म्हणून करायचं असेल तर ते तुमच्याकडे भेटेल की आपल्याकडे कुठे? पण मिळतं किंवा तुम्ही दुसरं ओके. दुसरं पण तुम्ही, असं काय गरज नाही माझ्याकडूनच घ्यायला पाहिजे. दोन्ही ऑप्शन तुमच्यासाठी, सगळं कंपल्सरी नाही की आता माझ्याकडे शिकलात माझ्याकडे करा, असं काही नाही. ओके. डिपेंड्स. नाही म्हणजे ते बाहेर असे भेटतात की म्हणजे की फक्त बाहेर काही भेटतात स्पेसिफिक? पण तुम्हाला जेन्युइन घेणं गरजेचं आहे. ते आता जेन्युइनली एक म्हणजे सेकंड ना. मला एक अजून क्वेश्चन होता मॅम. बोला. रेकीने हार्ट पेशंटला पण फरक पडतो का? हो, त्याच्यासाठी तर हो पडतो. म्हणजे एंजिओप्लास्टी वगैरे झालेले त्या हो, पर्सनला मी पण? काय सांगितलं, शारीरिक व्याधीमध्ये सगळ्या आल्या ना व्याधी आता. तर ओके, लेवल 3 ला एक वेगळं हे पण आहे, सिम्बॉल पण आहे, तो स्पेसिफिकली आपल्या हार्ट हेल्थसाठी शिकवला जातो. घरात इतर कोणी नसेल तर प्रॅक्टिकल शेजाऱ्यांवर करू शकतो का? परमिशन घ्या त्यांची, शेजाऱ्यांची. तुम्ही विचारलं? मी विचारलं मॅडम. मंजुषा देवधर. हा, करा ना, परमिशन घ्यावी लागेल. हा, पण कारण माझ्या घरात कोणी नाहीये, मी एकटीच आहे. हा, मुलं मग शेजारी बाहेरगावी चालेल. आहेत. हम्म. तर आपण जे सेकंड किंवा थर्डला जेव्हा घरात करायचं म्हटलं तर घरातच कोणी कोणी नसेल. व्यक्ती, कोणी, मी घरातली काय बोलते, घरातले बाजूला असतात, नाही लगेच सांगू बरोबर आहे, शकतो. घरातले आपल्या बरोबरच असतात. हे ग म्हटलं की कोणी येऊ शकतं. आणि आपल्याला त्यांचं दुखणं माहित असतं, आपल्याला दुखणं माहिती असतं. सांगितलेलं असतं. आता तुमच्या शेजारी जवळचे असतील तर ते तुला सांगायला नाही सांगितलेलं आहे, असेल. त्यामुळे ते तसे सांगणारे पण आहेत. आपल्याला प्रॅक्टिकलशी मतलब आहे, मग तुम्ही कोणावरती पण करा, त्याचा काही मला प्रॉब्लेम नाहीये. ओके, पण प्रॅक्टिकल तेव्हा करायचे आहेत. ओके, ओके. चालेल. मॅडम एक छोटासा प्रश्न आहे. हा, बोला. आता मी तर ज्योतिषचा अभ्यास करतोच आहे, आता रेकी पण करतोय. फक्त ते मगाचा जो मुद्दा मला आवडला तो सिद्धीचा. हा, म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात आलंय त्याच्यावर आलं फक्त लक्षात माझ्या. मला ते पाहिजेच ऑलरेडी.
ते आम्हाला ती ना लागतंयच. काय मोठी गोष्ट नाही हो सर. त्या फ्रिक्वेन्सीला जायचं, तेवढे दिवस करायचं, ती एनर्जी आपल्यासाठी वर्क होते. त्याला बोलतात सिद्धी. सिद्धी म्हणजे काय? तपश्चर्या, तपाला जाऊन बसायचं नाही आपलं. आज कलियुगात आहे, कलियुगाच्या हिशोबाने सिद्धी पण मॉडिफाय झाल्यात आता. कारण की त्या देवाला माहितीये, नाम म्हणून तर नाम दिलं ना, सोपं करून दिलं. आता तुम्हाला आपल्याला सांगत नाही की जाऊन तुम्ही तपश्चर्येला हिमालयामध्ये जाऊन बसा, म्हणून काय दिलं? कलियुगामध्ये नाम दिलं. श्वासासोबत जगा. नाम म्हणजे काय? श्वासासोबत जगा, हे तुमचं नाम. किती सोपं करून त्याने दिलंय आपल्याला. कळलं? ठीक आहे, सगळं अजून आता ब्रह्मांडामध्ये आहे, यूज कसं करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. काय बोलताय? ब्रह्मांडामध्ये सगळं आहे, जे यूज कसं सगळं करायचं आहे. ते आपल्याला कळायला दॅट टू विपुल प्रमाण. इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी. लहान असताना मी ना, एक बंद करू दे बघ. ही देऊन देऊन थकणार नाही, आपण मागून मागून एक वेळ थकू. कारण की आपली जेवढी बुद्धीची कुवत आहे आपण तिथपर्यंत बघू शकतो, पण तो आपल्याला बघतोय. बरोबर आहे की नाही? तत्पर येतो द्यायला. आपण मागायला लेट करतोय किंवा आपली तशी चूक नसते, सर्कमस्टन्सेस तसे असतात. पण जेव्हा तो चान्स माहीतच नाही. देतो ना, तेव्हा तो चान्स आपल्याला पकडणं गरजेचं असतं. म्हणजेच काय असतं माहितीये का? आपलं ना पुण्य फळाला आलेलं असतं तेव्हा. फ्री विल बोलतो आपण त्याला. तेव्हा बोलेल की मी आलेलो तुझ्या दारात, तू ओळखलं नाहीस मला. म्हणजे काय? खरोखर देव असं उभा राहतो का येऊन? संधी देतो तो आपल्याला. म्हणून आपण बोलतो ना, देव तर आलेला माझ्या दारात, असं बोलतो ना आपण. संतांच्या खरोखर घरात आला. तेवढी आपली अजून नाही कुवत आहे, पण तो वेगवेगळ्या हिशोबाने आपल्याकडे येत असतो, संधींच्या मार्फत आत्ताच्या युगात. ओके, झालं. आता कोण 2 हँडल्स बाकी आहेत. विशाखा होतं किल्लारे, बोला. समजा आपण एका जप करतोय आणि हिलिंग असं त्याचा काही इफेक्ट वगैरे नाही होत ना? नाही ना? दुसरी गोष्ट म्हणजे असं की आता जसं माझा मुलगा खूप घाबरलेला एका ठिकाणी मंदिराच्या इथे गेला होता. ती खोली बंद होती आणि तिथून आल्यापासून तो खूप घाबरल्यासारखं करतोय, रडतोय. आणि तो मला म्हणे की मॅमला फोन वगैरे लाव. तर मग ऑरा अशा क्लीन केला परिस्थितीत त्याचा? ऑरा क्लीन केला? नाही मॅम, मी म्हटलं अगोदर तुम्हाला विचारावं. पटकन ऑरा क्लीन करायचा अशा वेळेला. ऑरा खूप क्लेन्स करून टाका. रोज 2दा करा आता दिवसातून. दिवसातून पटकन. 2दा. होय, ऑरा क्लेन्स करून टाका, होईल ते, काय एवढं नाहीये. त्याला दाखवू का तुम्हाला? विराज माझा मुलगा. नाही, मी म्हणून बोलले ना, ऑरा क्लेन्स करून टाका, होऊन जाईल. जास्त काय असं हे नाहीये ते. नाही ऑरा ना? क्लेन्स करून टाका. एनर्जी बॉल आता जो शिकवलाय तो त्याला द्या. हो मॅम. हं? हो. ठीक आहे, काय नाहीये. पाणी प्यायला द्या त्याला लगेच आता. ठीक आहे. आणि पाणी प्यायला द्या, उठा. पाणी प्यायला द्या त्याला. चार्ज करा लगेच पाण्याला. सांगितलं ना आता आपण कसं चार्जिंग करायचं पाण्याला. सगळं शिकवलंय. वापरणार कोण? पटकन असं जर झालं तर पटकन आता आपण आठवायचं काय शिकवलंय आपल्याला. ऑरा क्लिन्झिंग शिकवलंय. ऑरा मधून एंटर होतं, लगेच कोरिलेट करायचं. ऑरा क्लिन्झिंग करायची पटकन त्याची. 2 दिवस थांबायची गरज नाही. पाणी चार्ज करून देऊ शकता पटकन त्याला. चार्ज करा त्या पाण्याला. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर हे पाणी ग्रहण केल्यावरती कायमस्वरूपी निघून जात आहे. आणि त्याचा ऑरा क्लिन्स करून घ्या आता लगेच. मीठ घ्या, मिठाने केलं तरी चालेल. चला, आता कोण आहे? प्रमोद पाठक आणि हँडरेस रुपाली पवार, बोला. नाही, झालंय माझं. हा, मला तुमचा हँड अजून रेज आहे ना, त्याला खाली करा मग. बोला, रुपाली पवार. मॅम, आता तर तुम्ही खूप म्हणजे अनुभवी आहात वगैरे, पण मला हे विचारायचं आहे की जसं आता आम्ही स्टार्ट करतोय, आम्ही नवीन आहोत ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला कधी असं रेकी शिकताना थोडासा सेल्फ डाऊट किंवा मग अशी भीती वाटलेली का? कारण की मला मला अशी शिकताना थोडीशी वाटते. तो सगळ्यांनाच वाटते ना. नवीन गोष्ट शिकताना सगळ्यांना सेल्फ डाऊट होईल की बाई आपल्याला जमेल की नाही ही गोष्ट. लेवल 2 ला जेव्हा शिकायला आपण सुरू करतो ना, आपण डायरेक्ट काय सुरू करतो? हळूहळू मॅनिफेस्टेशन. कसं पहिला दिवस तर आपण काय सांगणार? विजन बोर्ड कसा बनवा, मॅनिफेस्टेशन कसं बनवा. ह्याच्यातून तुम्हाला कळतं की तेव्हा आपण तुमचा काय होतं? स्टेबिलिटी येते. जे माइंडमध्ये डाऊट्स असतात ना, ते 2 दिवसामध्ये तुम्ही स्टेबल होता आणि त्याच्यानंतर आपण डिस्टन्स हिलिंग शिकवायला घेतो. त्याचं म्हणजे काय माझं हे होतं की म्हणजे मला जमेलच असं. मी काय म्हटलं, कारण ऊर्जा की प्रत्येकामध्ये आहे.
त्याचं कालच्या काय ह्याच्यामध्ये काय झालं मॅम की सर्वांना पाण्याची टेस्ट चेंज होताना समजली, मिठाची टेस्ट चेंज होताना समजली, ती मला नाही झाली. त्याच्यामुळे माझा थोडा मोरल थोडासा डाऊन असं गेला. काही नाहीये. हे बघा, गरज नाही की तूप खाल्ल्या रूप प्रत्येकाला आलं पाहिजे. हा. कधी कधी काय होतं, आपल्या कॉन्शियस माइंड मध्ये अडथळे खूप असतात किंवा आपलं माइंड डायव्हर्टेड असतं त्यावेळेला, आणि तुमची ऊर्जा 10% आहे. त्यामुळे सगळ्यांचंच काय पाण्याची चव एका ह्याच्यात चेंज होईल असं गरज नाहीये. पुन्हा ट्राय करायची, काय फरक पडतो? असं काही नसतं. ते आपले इंटेन्शन तेव्हा कमी पडलेले असतात, कारण की आपण तेव्हा डायव्हर्टेड असतो. त्याचं उत्तर आहे. बाकी काही नसतं. ऊर्जा सगळ्यांसाठी सारखीच काम करते. ओके, अजून हँडरेस कमीच होत नाहीयेत. बोला. कल्पना, अनम्यूट करा. बोला. गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे मला आणि कार्टिलेज पूर्ण झिजलेलं आहे. तर ते यामुळे होईल का रेकीच्या हिलिंगमुळे? हिलिंग द्यावी लागेल ना तुम्हाला, रोज हिलिंग द्यावी लागेल. तर मेन त्यामुळे काय, हिलिंग शिकल्या शिकल्या सुरू करायची. माझी एक स्टुडंट होती, शिकता शिकता तिने केलं. तिने जॉईन केलेलं स्वतःच्या आईसाठी. तिच्या आईला एवढं गुडघ्याचा प्रॉब्लेम, म्हणजे खूप वर्षाचा, म्हणजे खूपच वर्षाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तिच्यासाठी तिने जॉईन केलं. तिने फक्त एकच हिलिंग दिली. बोलली की मॅम मी एकच हिलिंग दिली, माझी आई आज चालते. आता दॅट डिपेंड्स, इंटेन्सिटीने तुम्ही किती देते आणि समोरचा पण किती विश्वासाने ते घेतोय. मला प्रश्न पडला, अरे एका दिवसात तू कसं चालवलंस तिला म्हणून. नाही, पूर्ण तर तसं पण कार्टिलेज शक्य. झिजलेलं आहे आणि हाड एकमेकाला घासतात आहे. आता त्यामुळे हे सारखं आधी सारखं, आता लेवल 2 ला आल्यावरती आपण हिलिंग ऑब्व्हियसली रोजच्या रोज हिलिंग सुरू करायचे. आधी 21 दिवसाची करायची. असं करत करत आपण बघायचं, महिनाभर, मोस्टली 3 महिन्यामध्ये रिझल्ट यायला पाहिजे. 90 दिवस प्रॅक्टिस. त्याच्यानंतर आत्तापासून हे बोलणं बंद करायचं, झिजलेच आहेत, गॅप पडलेला आहे, घर्षण होत आहे, नाही. जेव्हा लेवल 2 ला आहे, ते आपण सांगतोच की कशा पद्धतीने बोलायचं. आता काय होतंय ते नाही बोलायचंय, काय पाहिजे ते बोलायचं. ओके. मी तुम्हाला मध्ये कट का केलं, जेणेकरून तुम्ही थांबत बोलायच्या, पण तुम्ही रिपीट केलं. ओके, अशा पद्धतीने आपण, मी हे मुद्दामून केलं, सो दॅट बघितलं डायव्हर्ट होत आहे का नाही. याचा अर्थ फोकस तिकडे आपला मॅम फोकस जिकडे पाहिजे ना तिकडे सुरू करा, रिझल्ट असे येतात. ओके मॅम, मॅम थँक्यू. तुम्ही काल कारण की चक्रा आम्ही हिलिंग एनएलपी पण करतो. तुम्हाला बघितलं आम्हाला तुम्हाला डायव्हर्ट करावं लागतं मग. ओके. मॅम आपण काल चक्रा हिलिंग शिकलो होतो ना, ते आज मी दुपारी करत असताना मला असं कमरेपर्यंत हात आल्यानंतर थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटलं. असं होतंय आपण का? तिकडचं काय काढतो, गाळ काढतो. गाळ काढताना वरती तरंग येणार, हलणार गोष्टी, तो गाळ निघतोय. ह्याचा अर्थ काय, निगेटिव्हिटी निघते. मग लेवल 2 ला आल्यावरती आपल्याकडे काय असतात, सिम्बॉल असतात. त्याच्यामुळे ते एवढा त्रास तेव्हा होणार नाही, होत नाही. ऍक्च्युली कोणाला त्रास झाला तर नाही आतापर्यंत होते, ते डायरेक्ट हिलिंग होते. झालं. आता अजून कोण बाकी झालं? मॅडम मला विचारायचंय की लेवल 1 ची प्रॉपर प्रॅक्टिस झाल्यानंतरच लेवल 2 जॉईन करायचं असं काही नाहीये ना? नाही, कारण कारण की मला लेवल 1 बाळामुळे ची तेवढा प्रॉपर वेळ मिळत प्रॅक्टिस नाही. तुम्ही करून कुठपर्यंत करणार, असं होतं. असं नाहीये, कारण की ऍक्च्युअल मध्ये हिलिंग करायला आपल्याला सिम्बॉलची गरज लागते. म्हणून आपण लगेच स्टार्ट करत असतो. लेवल 1च्या हिशोबाने प्रॅक्टिस करेपर्यंत, एकेका गोष्टीला होईपर्यंत, महाचक्र करायचं, मग त्याच्यावर करायचं, हे आपल्याला पाठ करायला अजून जमाना जाईल. हा वेळ जातो आणि हिच्यामुळे मला तेवढा वेळ पण मिळत नाही. नाही मिळणार ना कोणाला आता वेळ एवढं करायला, म्हणून ती लेवल 1 आहे. नाहीतर ते लेवल 2 ला शिकवलं असतं की नाही, जर तेच करायचं असतं. बरोबर आहे. ओके. तसं नाहीये ते. ओके. चिन्मय पंढरी असे बघून ऐकतायत फक्त. ओके, कळलंय सगळं? काही क्वेश्चन आहे? नाही, आता तरी नाहीयेत. चिन्मय पंढरी, अनम्यूट करा. येस, अनुभव आहे खूप छान. एक मिनिट, कोण बोलतंय मध्ये? अरे हँडरेस वाढतच. हा बोला, तुम्ही तुमचं कम्प्लीट करा आधी, चिन्मय पंढरी.
येस, खूप छान अनुभव आलाय मला सॅटर्डेला. मुलं आपण रेकी शिकून 3च दिवस झाले होते आणि मी 10 महिन्यापासून म्हणजे जॉब स्विचचं चालू होतं माझं, पण होत नव्हतं. सॉरी. तर मग मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. मोर दॅन 500 प्लस एम्प्लॉईज होते तिथं आणि तिथं सगळं ऑरा क्लीन केला आणि अफर्मेशन्स केले आणि युनिव्हर्स करून सगळी एनर्जी मागितली आणि माझं मोस्टली झालंच, म्हणजे ऑफर लेटर यायचंच बाकी आहे. हो, आणि आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि अख्ख्या जगामधली टॉप 15ची कंपनी आहे ती. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्लॅप फॉर इट. थँक्यू. अप्लाय करणं गरजेचं आहे. रिझल्ट तो बोलतो तो तत्पर आहे. तू माग तरी माझ्याकडे विश्वासाने. अप्लाय केल्याशिवाय फक्त आपण हे होईल का, ते होईल का, जमेल का असं नाही. अप्लाय करायला सुरू करा. ट्रस्ट, इंटेन्शन. रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. तुम्हाला टेक्निक दिली आहे, पण त्या टेक्निक सोबत तुम्ही इंटेन्शन देऊन तरी बघायचं. आणि माझा पण असा अनुभव आहे मॅडम, की मी आज खूप दिवसानंतर मीटिंगला जॉईन केलं आणि जॉईन म्हणजे सनेट नावाची कंपनी आहे. तर मला नाही का भीती वाटायची महिलांमध्ये जायला किंवा सोबत असं बोलायची त्याची. पण आज मी जेव्हा गेले ना, तर पूर्ण असा आत्मविश्वास सोबत मी त्यांना बोलत होते. मी स्वतः क्लायंट हँडल केले. तर आज मी वेगळ्याच आनंदामध्ये होते आणि तो आनंद केवळ तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती आला, माझ्या डोक्यातले आणि जे काही निगेटिव्हिटी माझ्या डोक्यामध्ये जे विचार होते आणि ते आता जसं हे 7 दिवसामध्ये करते ना, मी माझे मुलं थोडंसं असं काही वाटलं की स्वतःला हे करते मुलांना. आणि आता तुम्ही जसं सांगितलं तर लगेच विराज खेळायला लागलाय. म्हणजे किती मोठा अनुभव आहे माझा, म्हणजे मी तो शब्दात पण सांगू शकत नाही. तसं थँक्यू सो मच मॅम. आणि सगळ्यात मोठी म्हणजे तुमच्यामुळे आज माझा आत्मविश्वास वाढला. ऍक्सिडेंट झाल्यापासून मी तब्बल 3 वर्षाच्या नंतर आज बाहेर पडले आणि असे महिलांमध्ये गेले, सगळ्यांसोबत संवाद साधला आणि पहिले मला त्यांच्यामध्ये जाण्याची भीती वाटत होती आणि आता मला त्यांची कुणाची भीतीच नाही वाटली. मी स्वतः स्टँड पर्यंत गेले, रिक्षात बसले आणि प्रवास केला. तो खूप अनुभव वेगळा होता आजचा. खूप दिवसानंतर बाहेर पडले. असं जेव्हा एका जीवाला, मनाला आनंद भेटत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे खूप मॅम. सांगा. 3 वर्षानंतर एका आत्म्याला आतून आनंद भेटतोय, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपण काय आणायची अजून. आणि इतकी मोठी भीड होती मॅडम, पण मी घाबरले नाही. आणि ऍक्च्युली माझा खरा प्रॉब्लेम सांगू का, मी बाहेर जायला घाबरायची. अरे नाही, इथं पण मला भीतीदायक वातावरण आहे, हे परपुरुष आहे, यांना बोलायचं नाहीये, बाहेर जायचं नाहीये. स्वतः मी रडत होते. म्हणजे ऍक्च्युली मला मानस उपचार केंद्रामध्ये पण हे केलं होतं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते 2 दिवस ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर, पण ते त्रासातून मी काही बाहेर निघत नव्हते. आणि जेव्हापासून आता मी काल 7 दिवसापासून जे काही जॉईन केले ना, त्यामुळे मला इतकी पॉझिटिव्हिटी वाटतेय, बोलण्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मी स्वतः सरांनी मला सांगितलं की तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे भरा. तर मी बघितलं की अरे मला सांगितलंय भरायला, मला भरायला सांगितलं. तर असं मला वाटलं की अरे मी माझी पहिल्यातली म्हणजे जी मी स्वतःला विसरलेली होते, आज मी ती परत जागी झाले. तर हे ती सगळं तुमच्यातच होती, ती आज आपण जागृत केलीये आणि याच्या पुढे पण अशीच जागृत राहू. घरामध्ये बघा किती पॉझिटिव्हिटी, प्रकाश आला. आता मी तुम्हाला पिन मध्ये घेतलं, जे मला मगाशी दिसत नव्हतं कोपऱ्यामध्ये, आता समोर घेतलंय. घरामध्ये उजेड पडलाय का बघा जरा आता. हो मॅम, पूर्ण पॉझिटिव्हिटी आहे. दिसतोय घरात ते. पण बसू वाटत नव्हतं. काही दिवस मी असे काढले की तोंडामध्ये बोळा घालून मी स्वतः रडत असायचे की काय होतंय. मला खूप त्रास व्हायचा, जप वगैरे करायचे, पूजा वगैरे करायचे, पण पूर्ण शरीराला माझ्या त्रास व्हायचा. आणि मी सांगायला पण गेले तर माझ्यावर कुणावर विश्वास ठेवत नसायचं आणि मला वेडी म्हणून टाकलेलं होतं. असं काही नसतं, कोण वेडा नसतं. फ्रिक्वेन्सी तसं आपण नॉर्मलला आणायची, माणूस माणूसच असतो. आणि मदत करणं गरजेचं आहे. याच्या पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवा, नावं ठेवणं सोपं असतं, त्यातून एखाद्याला बाहेर काढणं ती खरी तुमची परीक्षा आणि तो खरा माणूस म्हणून तुम्ही जन्माला आले. ते करायचं आहे. हा बोला, काय बोलताय. आणि यामध्ये निघता निघता मला तब्बल ह्या 7 दिवसात मला
3 वर्ष कुठं आणि 7 दिवस कुठं यातून म्हणजे मी माझा पास्ट विसरू शकत नव्हते, तो भूतकाळ विसरू शकत नव्हते. तेच माझ्या डोक्यामध्ये होतं आणि या 7 दिवसामध्ये जो तेवढा पैसा देऊन पण नाही झालं, हे इतकं म्हणजे हे रेखीय अभ्यासाच्या 7 दिवसामध्ये ते घडून आलं. म्हणजे मी स्वतःला किती हे केलं, म्हणजे किती दिवस वाया घातले मी माझे. तेच मी सांगत असते, आपण वर्षानुवर्ष आपण तिथेच राहतो. पहिलं पाऊल जे तुम्ही उचलले 7 दिवस कंटिन्यू, त्याचा रिझल्ट आला की नाही? जे मी पहिल्या दिवशी बोलते, नाही रिझल्ट राहायचं येणारच आहे. मला, नाही करायचं मला काही, लेकरांना पण नाही येणारच बोलायचं काही असं. नाही, पण आता सगळं होणार. भेटायला लागले असं. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. कंटिन्यू दिस. येस मॅम. पावलं टाकत राहायची आपल्याला. हो. चालेल. मॅडम, याच्यामध्ये मला एक आठवलं की तुम्ही आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी ह्या अटेंडमेंटचे पैसे घेतात, पण तुम्ही घेत नाहीत का? हो. तर पैशापेक्षाही सगळ्यांचे ब्लेसिंग्स तुमच्याकडे येतात. आता आज ह्यांनी ह्या जे सांगितलं ताईंमुळे तुम्ही बघा, ऑटोमॅटिकली ब्लेसिंग्स तुमच्याकडे आलेले आहेत. येतातच, कारण की मला विश्वास हा आहे ना पडणारच फरक तर. म्हणून मी मी छाती आई ठोकपणे खरं बोलते बाई येणार आहे. हा म्हणून म्हणजे मला हे जाणवलं की खरंच आहे की आपण एखाद्यासाठी खरंच नुसती पैसा पैसा करण्यापेक्षा त्याच्यासाठी काही केलं तर खरोखर आपण जे आपल्याला लहान आई वडील सांगतात, मोठे सांगतात की आत्मा आपल्याला एक आशीर्वाद देत असतो, ते ब्लेसिंगच आहे. तसा त्यांच्या आत्म्यांनी तुम्हाला हा दिलेला आशीर्वाद आहे. हो, म्हणते नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि खूप फलदायी ठरतो माहितीये तुम्हाला हो आपल्या पुढच्या हो हो प्रवासासाठी. प्रत्येक हो ठिकाणी नक्कीच कुठे काय फलित होईल ना आपण नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. त्यामुळे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. हो हं? म्हणून आपण म्हणतो ना, कुठलं तरी चांगलं पुण्य आपल्या कधीतरी कामाला येतं. येतं, पटकन येतं. माहितीये का, असे किती केसेस झालेले आहेत जे आपण हो वाचतो ना थोडक्यामधून वगैरे. पुण्य तेव्हा हो फळाला येत असतं. आपण कुठे ना कुठे त्याच्यासाठी काहीतरी केलेलं असतं, तेव्हा तो उभा राहतो आपल्यासाठी. नक्कीच नक्कीच राहतो. नक्कीच खूप अशी खरंच. उदाहरणं येतात आणि खरं हम्म. राहतात. त्यामुळे ठीक आहे, आज आमचं थांबूया. सुद्धा भाग्य की तुम्ही आम्हाला भेटलात. अहो नाही, आमचं हो माझं भाग्य आहे की एवढे बोलणारी लोक भेटली मला. ठीक आहे, थँक्यू सो मच. तसं एवढा नाही विश्वास दाखवता ना तुम्ही, ते महत्वाचं आहे. विश्वासाने नाही 7 नाही दिवस टिकणं मी खरं बोललेली. तर खरं तर आमच्या सगळ्या टीम तर्फे आम्ही तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला भेटलात. थँक्यू सो अगदी मच. बरोबर बोललात प्रमोद सर. एकदम. कारण त्या आमचंच ब्रह्मांडाचे कर्म आभार. नाही आमचंच कुठंतरी भाग्य उजळणार होतं म्हणून आम्हाला तुमच्यासारखे गुरु भेटले. नाही, नाही कोण मॅडम इतकं करत कोणासाठी. घरची लोक नाहीत करत तर बाहेरच्यांचं तर लय लांबचा विषय. विचारा या सगळ्यांना एकदा हे. आता आणि याच्यात उत्तर काय देऊ? म्हणजे तर माझे विचार असे होते की नाही, यांनी माझं असं केलं, मी पण याला असंच करणार. यांनी माझा घात केला, मी याचा दुपटीनं करणार. म्हणजे बदला घेण्याची प्रवृत्ती होती. आणि जेव्हा तुम्ही हिलिंग केली आणि त्या दुसऱ्या शक्तीला पण तुम्ही काय म्हणता की तू ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, मग त्याच क्षणी माझे विचार असे बदलले की अरे मॅडम, म्हणजे जे काही निगेटिव्ह शक्ती आपल्यामधून बाहेर पडतीये त्याला पण म्हणतात की तू ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, पवित्र हो. आणि मग मी काय करते, मी फक्त त्या वृत्तीमध्ये जगून स्वतःचाच नाश करते आणि क्षणात तो विचाराचा कायापालट झाल्यासारखं झालं की मी हो, स्वतःला कारण ह्याचं कारण काय माहितीये का मॅडम? थोडा आपल्याला उशीर होत झालेला आहे, चालेल. पण ब्रह्मांडामध्ये दोन्ही शक्ती आहेत, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. मग ती निगेटिव्ह पण ब्रह्मांडाचीच आहे की नाही? तू हँडल कर, तुझी शक्ती आहे, तू तिला पवित्र कर. कारण या दोघांची उत्पत्ती त्याच्याकडे सगळं आहे ना. पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्हिटी पण त्याच्याकडेच आहे. आपण देव बोलतो तर दानव पण आहेत, त्याचीच उत्पत्ती आहे ना. त्यांनी जन्माला का घातलं मग दानवांना? बॅलन्स करण्यासाठी, वृत्ती बॅलन्स करायची. आपल्यामध्ये पण दोन्ही आहेत, दोन्ही येतात वरती. आपल्याला कोणाला डॉमिनेट करून द्यायचे ते आपल्यावर. त्यामुळे ते पण तुझंच आहे, तुझ्याच पोटात घे. सागर कसो सगळं आहे ते घेतो, निगेटिव्हिटी नंतर बाहेर काढून टाकतो. बरोबर आहे? तो आपला बाप. येस मॅम. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. आपण चालत राहणं महत्वाचं आहे. पुढे पुढे चालत राहायचं त्याचा हात धरून, आणि मग तो बरोबर घेऊन जातो. त्या दिवसाचा अभंग आठवला सर मला. म्हणजे आता शोधायचा नाही, आपण आठवायचा. कोणता माहितीये का? या सुखाकारणे देव या वेडावला, सुखाकारणे हा या वैकुंठ सोडून संत सदनी आला. मला मी विसरलेलं कोणता आहे, मुली शोधायचा नाही, आपण आठवायचा. आठवला. ओके, संत सदनी आला वैकुंठ सोडून.
कुठे आला? पृथ्वीवर आला. कोणासाठी आला? माणसासाठी आला. हम्म. आणि आताच तुमचं जे कार्य चालू आहे ना, एकच शेवटचं वाक्य बोलतो. भगवद्गीतेतला पहिला श्लोक, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हे वाक्य आता सध्या हे जे श्लोक आहे ते तुम्हाला परफेक्ट बसतोय. आतापर्यंत जर तुम्ही कर्म म्हणजे फळाची अपेक्षा काहीच केली नाही आमच्याकडनं, आम्ही ज्यावेळेस सेकंड लेवलला ऍडमिशन घेऊ त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पण आज त्या अहो, माऊलींचा एवढं कशाला? आशीर्वाद. प्रमोद सर सगळेजण घेतील ह्याची गॅरंटी नाहीये त्यांना. कुणाला? पण तरी मॅडम ना, आपण आज नाही, एवढे नाही. लोक आहोत, सगळेच घेतील असंही नाही, पण तरी सुद्धा त्यांना जेवढं द्यायचंय त्या मॅक्सिममली त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. हो हो, तेच मला तेच सांगायचंय. भगवद्गीतेतला तो श्लोक मी तुम्हाला सांगितला की कर्मण्येवाधिकारस्ते. त्यांनी फळाची काहीच अपेक्षा ठेवली नाही, पण कर्म हे 100% जेवढं असतं तेवढं दिले त्यांच्याकडे जे आहे ते. रेगीचे 5 तत्व जोपर्यंत आपण अंगीभूत करत नाही ना सर, आपल्याला अधिकारच नाही बोलण्याचा. बोले मॅडम, मी तसे एक खरं चाले सांगू त्याचीच का? वंदावी पाऊले. नाहीतर मी हो, फक्त बरोबर. बोलत बसली असते आणि वागली नसती तर आज मला हे ब्लेसिंग नसत्या भेटल्या. मॅडम, मी एक खरं सांगू का? चांगल्या गोष्टी होत्या. मी हा बोला. लेवल 2 आणि लेवल 3 ला यायचा माझा काही विचार नव्हता. मी असा विचार करत होते की मला बाळामुळे काही करायला जमणार नाही. कालपर्यंत मी असा विचार करत होते. मगाशी सुरुवातीला तुम्ही जेव्हा म्हणालात ना की तुम्ही तयार आहात का, ऑटोमॅटिकली माझ्या तोंडातनं हो निघालं. काय होतं काय नाही मला माहित नाही. मी उगाच आपलं हो म्हणून गेला आणि मी ठरवलं त्या क्षणाला की मी लेवल 2 आणि लेवल 3 ला ऍडमिशन घेतेय म्हणून. कालपर्यंत व्हेरी नव्हतं नाईस. माझं. थँक्यू सो मच. कारण काय असतं माहितीये का, त्याला माहिती असतं कोणाला बदल कोणामध्ये घडवायचा आहे ऑन द स्पॉट. तो एंडिंग पर्यंत आपली परीक्षा घेतो, एवढं पण नक्की. आणि जेव्हा त्याला द्यायचं असतं ना, तो आपलं माइंड सुद्धा स्विच करतो. आणि मला खरंय. माहित होतं की तुम्ही येणार नव्हतात बाय द वे. हा. आणि जेव्हा तुम्ही हो बोलला तेव्हा मी तुमच्याकडे बघितलं, अरे हो बोल. ऍक्च्युली थँक्यू मॅम. मी 2014 पासून म्हणजे रेकी बद्दल ऐकलं होतं. म्हणजे ज्यावेळेला वास्तुशास्त्र आणि डाउजिंग केलं होतं 2014-15च्या दरम्यान. बट एक होतं की रेकी मी करणार नाही, कारण की त्याच्यात बरचसं म्हणजे आपल्याला हे करायला लागतं, मेडिटेशन किंवा साधना वगैरे असते, जी मला थोडी जमणं असं पॉसिबल वाटत नव्हतं. आणि मध्ये फर्स्ट तुमची जी बॅच आहे मराठीची, त्यावेळेला वाईफनी पण जॉईन केलं होतं. तेव्हा पण ती बोलत होती की अरे कर अटेंड. मी बोललो नाही नाही तू कर. पहिल्या दिवसाचा जो बॅच होता तो मी जेव्हा घरी आलो तेव्हा ऑलमोस्ट चालू झालेलं होतं, एक अर्धा तास झाला होता. आणि ती परत एकदा अटेंड करत होती, तोच पहिलाच बॅच तुमचा. आणि मी मधून जॉईन झालो. तर त्यावेळेला बोललो की नाही आता कंटिन्यू करायचं आपल्याला हे. ते तुम्ही जे पहिल्यांदा पहिल्या लेक्चरला बोलले होते की ज्याला रेकी करायची आहे त्याला स्वतःला तिकडे जायला लागतं, तरच त्याला ती भेटते. तर हा म्हणजे तेच की ज्या गोष्टी मी कधी विचार, आणि मी पहिल्या लेक्चर तुमचं चालू पण झालं सेकंड बॅचचा, तेव्हाही मी विचार नव्हता केला की मी करणार आहे. तर सडनली ते एक होतं की चालू लेक्चरमध्येच फर्स्ट लेक्चरमध्येच मी मधूनच जॉईन झालो आणि की नाही हे करायला पाहिजे आपण. एक ती पॉझिटिव्हिटी आली होती ती. व्हेरी नाईस. त्याच्यामुळे खूप थँक्यू. छान. आणि तुमच्याबद्दल मी एक रिॲक्शन सांगू का? हा. एक सेकंड. ओके, ही रेकॉर्ड नव्हती करू शकत, सो पर्सनल गोष्ट ऍक्च्युली आहे, सो आय टोल्ड यू. नाही नाही, कारण की सो दॅट टू बी मॅचेस. फ्रँक, कारण की ते आय मीन स्नेहलमुळे, हा, आज आणि लेक्चरचा स्नेहलने वाढदिवस तिच्या होता ना, पण तुम्ही तिच्या होतात ना. बहिणीला पण त्याच्यात ते इन्व्हॉल्व केलं होतं. तिची बहीणही करणार नव्हती किंवा बाजूवाल्यांनाही. तर तिने स्वतःहून जस्ट असं आहे ना की हा तुम्ही एक करा. आणि ती बोलतो ना आपण एक की एक गुड फेथ म्हणजे किंवा दुसऱ्यांचं भलं व्हावं. तिचं एक होतं की हा मला भेटलंय ना, तर ती माझ्यापर्यंत नाही मर्यादित ठेवायचं, की बाकीच्यांचं पण चांगलं झालं पाहिजे. त्याच्यामुळे अंदाजे एक तिने एक 4 ते 5 लोक का काहीतरी जॉईन झाले होते हे माझ्यामध्ये ही बॅचला तुमच्या. तर त्याच्यामुळे, आणि त्याच्यात मी एक वाईल्ड कार्ड एंट्री म्हणूनच जॉईन झालेलो असं आहे. त्याच्यामुळे थँक्यू तुम्हाला येस की येस. तुम्ही जे म्हणजे लाईक जे नॉर्मली असं होत नाही, पण तुम्ही जे इनिशिएटिव्ह घेतलाय त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मॅडम मला बोलायचं होतं. बोला.
आपला क्लास कधीपासून म्हणजे डेट काय राहणार आहे आपली साधारणतः? डेट आता आपल्या याच्यावरती फायनल डेट येईल. मोस्टली 2 ते 3 दिवसाचा गॅप राहतो आपला नवीन बॅच हम्म. येईपर्यंत. मॅडम आणि मलाही जरा ह्या संदर्भात बोलायचं होतं. मी रेकी 2-3 वर्षापासून मी रेकी विषयी ऐकते. काही मी असे बरेच काही कोर्सेस पण असे शॉर्ट कंट्री वगैरे केले, पण मला असं पूर्ण म्हणजे ऍक्च्युली मला पैसे पेक्षा मला थोडंसं बिझी राहायचंय वगैरे वगैरे, म्हणून हिलिंग ह्या प्रकाराने मला रेकीचं करायचं आहे. म्हणजे स्वतःसाठी तर रेकी हवीच आहे, परंतु आपण समाजासाठी काहीतरी करावे ह्या भावनेतून लोकांना म्हणजे मला करायची रेकी. पण मला असं वाटलं की मला प्रॉपर जे मला हवं होतं ते मिळालं नाही आतापर्यंत. म्हणजे ऍक्च्युली स्वतःला रोज हील कशा पद्धतीने केलं पाहिजे वगैरे वगैरे. तर मला तुमच्याकडे बघून ते थोडं होप्स वाटतायत आणि ते मी करावं असं मला पुन्हा वाटतंय. म्हणून मी त्या पुन्हा पुन्हा त्या शंका तुम्हाला ज्या मला विचारते. माहितीये तुम्ही तेच रिपीटेड शंका विचारताय, म्हणून मी पण रिपीटच तेच सांगते, कारण की हेच खरंय ना मॅम. त्याच्यात मॉड्युलेशन करून मला काय मिळणार? तर म्हणून ते त्यामुळे हेच खरंय. मिळावं त्या होप्सने म्हणजे मी खूप होप्सने पुन्हा तुमच्याकडे जॉईन होणार आहे मॅडम. म्हणजे माझे खरंच म्हणजे 1-2 मी ट्राय गेलेत माझे, परंतु मला जसं समाधान मिळायला हवं तसं मिळालं नाही. आणि बाय लकीली म्हणजे तुम्ही मला मिळालात. म्हणजे मी ऍक्च्युली तुमचा माझा काही कुठं परिचय, मी एक ऑनलाईन सहज पाहिली तुमची ऍड आणि नक्कीच. सहज मी जॉईन झाले. आणि ऍक्च्युली पहिल्या दिवशी तर जॉईन व्हावं की नाही इथून पण सुरुवात होती माझी, की आपण बरंच ऐकलंय रेकीचं. मग ती कुणी बनवली, मी कौसर इकडून आली, जपान मधून आली, हे परंतु ते मी ऐकत राहिले. थोडे पुन्हा इच्छा होते की आपण हे केलं पाहिजे आणि आपल्याला प्रॉपर आता गायडन्स मिळणार आहे. आणि त्या ह्याच्याने मी पुन्हा जॉईन होणार आहे मॅडम. म्हणून मी थँक्यू सो विचारते किती वेळ असावं, कसं असावं, माहिती ते कारण कळतं ना आता एवढे वर्ष आपण करतोय ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये मी कधी 2013 पासून. ठीक आहे. माणसांची रोज बोलून पहिले तर आम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घ्यायचो कंपनीजमध्ये आणि ह्याच्यात आय वॉज ट्रेनिंग डिपार्टमेंट हेड. रोजचे ऑफलाईन आम्हाला 100 लोक भेटायचे. माणसाशी बोलून आता रेखीची पण तेव्हा गरज नव्हती. कोण काय बोलतोय, कशा हिशोबाने बोलतोय ते कळत नाही. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीची अनुभव तेव्हापासून आहे ना, वेगवेगळ्या पद्धतीची माणसं, वेगवेगळं बोलणं, त्यांचं वेगवेगळं क्रॉस क्वेश्चनिंग. काही लोक आपलं ज्ञान सुद्धा चेक करायला येतात, कशा पद्धतीने येणार, तर हे माहिती आहे आपल्याला. त्याच्यासाठी काही मला रेकी शिकायची गरज नव्हती लागली तेव्हा. त्यामुळे कळतं तो एक आपल्याला येतं, समजतं. तर माझी स्वतःची थोडी समस्या आणि प्लस मी काहीतरी करावं त्याच्याने मी पुन्हा म्हणजे मी हे जॉईन होणार आहे. आणि त्या पद्धतीने म्हणजे मला माझ्या होप्स ते खूप अपेक्षेने पुन्हा म्हणजे थर्ड चान्स घेते असं तुम्ही समजा. येस डेफिनेटली यू कॅन गो अहेड. डोंट वरी अबाउट इट. तो ओके, ब्रह्मांड आहे थँक्यू. आपल्यासोबत. ओके, हे थँक्यू. त्याला सोडायचं नाही, भले मार्गदर्शन दाखवणारं कोणी असो, त्याला घट्ट पकडायचं. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू. सो मच. थांबूया थँक्यू. का? स्वाती देव बोला. मी प्रॉमिस केलं ना लास्टच्या दिवशी जेवढे हँड रेज खाली होणार नाही तोपर्यंत मी बोलणार आहे. बोला स्वाती देव. तुम्ही अनम्यूट करत नाही आणि बोलायला सुरू करता. आता झालं, बोला पटकन. मी म्हणलं आधी सगळ्यांचं ऐकून घेतलं की सगळ्यांचे वेगळे अनुभव किंवा काही समस्या वगैरे. आणि मी 2000 साली रेकी घेतली होती फर्स्ट लेवल. त्यानंतर प्रॅक्टिस वगैरे केली. पण तुम्हाला मागे बोलले तसं की काही कारणास्तव मुलं लहान होती वगैरे, जॉब होता वगैरे. पण आता फ्री झाल्यानंतर मी परत म्हणलं अरे आपण अर्धवट केले ते कंटिन्यू पुढे पूर्ण करायचंच आहे म्हणून. म्हणजे मी निश्चयच केला होता हा. आणि मी फेसबुकवर म्हणजे बऱ्याच अशा ऍड येत होत्या की फ्री रेकी शिकवली जाईल. हे मी 2-3 जणींना सर्च पण केलं. पण मला ऍक्च्युली मी मनापासून सांगते की मला नाही पटलं का काय माहिती. पण ज्या वेळेला मी तुमचं हे बघितलं तर तुमचं ऍक्च्युली मी तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण तुमचं जे चेहऱ्यावरचं तेज आणि तुमची बोलण्याची जी हे आहे ते बघून मी म्हणलं डन, इथेच म्हणलं फक्त हे करायचं. आणि इवन माझी मुलं म्हणजे लहान असल्यापासून मी त्यांना रेकीबद्दल हे सांगितलेलं की कसं काय वगैरे, कुठून सुरू झाली तुम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशी जी माहिती दिली ती सांगितली होती मी. आणि मुलगा आता मी जेव्हा बसते तेव्हा ऐकत असतो रेकॉर्डिंग किंवा ऑनलाईन आपल्या हे तो बसलेला असतो, शेजारी जॉब करतो तो आता. तर तो मला तेच बोलला की मम्मी तू सेकंड रेकी आणि थर्ड रेकी शिकून घे लगेच म्हणून, कंटिन्यू
चालू कर म्हणून आणि तुमच्या बोलण्यातलं जे आपुलकीपणा आहे आणि समजवण्याची जी पद्धत आहे ती प्रचंड खूपच छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू आणि थँक्यू सो मच. आता मी पूर्ण दोन्ही करणार आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. छान थँक्यू शिकवताय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कारण की ना ही भाषा जर पटलीच नाही, एका चौकटीमध्ये जर बोलत राहिली ना तर तुम्हाला ते कनेक्टच होणार नाही. बरोबर. त्यामुळे आता ट्रेनिंगचे बॅकग्राऊंड आहे म्हणून माहिती आहे, टार्गेट ऑडियन्सच्या हिशोबाने बोलायचं. ती भाषा आता ती ट्रेनिंगची भाषा वापरली. इथे टार्गेट ऑडियन्स नाही, इथे माणसाशी बोलायचं आपल्याला. बरोबर. त्यामुळे Actually. त्यांच्या हिशोबानेच बोलावं लागणार. इथे जर मी त्या चौकटीमध्ये हीच भाषा वापरायची आणि असं आता आपण असं शिकणार आहोत, असं नाही चालणार. खेळ शिकायला आलोय ना, शिक्षण द्यायला आलोय, मग खेळीमेळीचं वातावरण करून शिका. शिक्षा म्हणून शिकलो तर मग त्याचा उपयोग नाही. हम्म. त्यामुळे मन चंगा तो कटोती में गंगा, म्हणजेच काय, मन मोकळेपणाने शिका, सगळं चांगलंच होणार. द्यायचं पण मन मोकळेपणाने, तो देईल त्याच्या मनाने. बरोबर. ओके, सो डोंट वरी. जे पुढे येतील सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपलं आयुष्य आपण आपल्या हिशोबाने रंगवायचं आहे. चालेल, चला लास्ट प्रश्न विचारायचा आहे बोला. की साधारण आपण कधीपासून सेकंडचं चालू करणार आहोत? 2-3 दिवसाचा गॅप म्हटलं तसे असेच येतं. कधी कधी काय होतं ना, काही लोक खूप त्यांची इच्छा असते, मग फक्त सांगते 1 दिवस थांबा, फक्त आमच्यासाठी 1 दिवस थांबा, असं करून 2-3 दिवसाचा गॅप होऊन जातो. सो 2-3 दिवसाच्या गॅप नंतर आपण चालू करू. नाही, मी का विचारलं परत, कारण मला नेक्स्ट वीक एक 4-5 दिवस तरी बाहेर जायचंय, बाहेरगावी जायचंय. त्याचा काही फरक नाही पडणार. आपण ऑनलाईन ऐकू शकतो, कुठूनही रेकॉर्डिंग बघू शकतो. त्याचा काही फरक नाही पडत. दॅट इज ओके. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. थांबूया आता इथे आपण. येस. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.